मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. अनेक मुलं राज्यातून परराज्यातून येतात. इथं स्ट्रगल करून कलाकार म्हणून एस्टॅब्लिश होतात आणि मला असं वाटलं की आपण काय करू शकतो वेगळं प्राध्यापक सोडून. अरे, मी तुझा कविता संग्रह चाळला आणि मला तो आवडला. त्याच्या मलपृष्ठावरची जी पहिली ओळ आहे, तुझ्यातल्या ऐश्वर्यामुळेच माझी ती फकीरी जिवंत आहे. कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा, तुझ्या पैंजणांचे बुलावे कुठे. हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे. कोणीही कोणाच्या मनाची कवाडे भल्या सांज वेळेत खोलू नयेत. समाधीच तरंगा इथे प्राक्तनांच्या कोणी शब्द देखील बोलू. मी ज्यावेळेस गाणं लिहितो किंवा मी ज्यावेळेस कविता लिहितो त्यावेळेस माझ्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत कुणीही पोहोचू शकत नाही. स्वतः मी सुद्धा नाही. जसं जसं मी काम करत गेलो तसं तसं माझ्या लक्षात आलं की तुमच्या जर नशिबात ती गोष्ट असेल, अर्थात त्याला प्रयत्न बरोबर, लागतातच त्याला. तुम्ही तुमचा प्रवास करत गेला तर डेस्टिनी तुम्हाला तिथे घेऊन जाते. प्रेक्षकांनी सजग राहिलं पाहिजे की बाबा मला गीतकारही कळला पाहिजे, मला म्युझिक डिरेक्टरही कळला पाहिजे आणि हे होतं बरं का आता. हो. समाज माध्यमामुळं लोक बघायला लागले की कोण आर्टिस्ट आहे, कोणी लिहिलंय गाणं. हो. म्हणजे तुमचं आत्ता भांडण झालंय घरात हां, हां. आणि तुम्हाला रोमॅन्टिक गाणं लिहायचंय. हो. मग माझे मज कळो येती अवगुण काय करू मन अनावर. आता आड उभा राही नारायणा दया सिंधुपणासाच. वाचा बोले परी करणे कठीण इंद्रिया अधीन झालो देवा. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं आपल्या पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड ह्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या या भागात आज आपल्यासोबत आहे कवी, लोकप्रिय गीतकार आणि प्रोफेसर डॉक्टर श्रीपाद अरुण जोशी. जाणीवांचे दिवे हे त्यांचं कविता संग्रह पुस्तक वाचकांच्या मनात घर करून बसलं आहे. तसंच अनेक मालिकांच्या टायटल ट्रॅकचं सुद्धा त्यांनी लेखन केलं आहे. जीवलगा, प्रेमाची गोष्ट, रंग माझा वेगळा, ह्याशिवाय आई कुठे काय करते ह्या मालिकेसाठी सुखाचे चांदणे, सोबतीचं हलके आणि जुगलबंदी ह्यांचं सुद्धा लेखन त्यांनी केलेलं आहे. ही लोकप्रिय गाणीही त्यांच्या लेखणीतून उतरलेली आहे. याशिवाय यंदाच्या दिवाळीत घराघरात घुमलेलं सुंदर गाणं म्हणजे उजळून आली दिवाळी हे सुद्धा त्यांचंच. अनेक मालिका आणि चित्रपटांसाठी त्यांनी आजवर अनेक गाणी लिहिली आहेत आणि पुढेही त्यांचे काही प्रोजेक्ट आहे. तर चला स्वागत करूया आपल्या आजच्या या भागात डॉक्टर श्रीपाद अरुण जोशी यांचं आणि एक गीतकार, एक कवी यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया त्यांचा पडद्यामागचा प्रवास. नमस्कार श्रीपादजी. सगळ्यात आधी तुमचं आपल्या या नवभारत नवराष्ट्र स्टुडिओमध्ये आणि पडद्यामागचे कलाकार ह्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. आणि धन्यवाद. विथ युअर परमिशन मी आज जसं पडद्यामागचे कलाकार ह्या सिरीजचा आपला हेतू हाच आहे की छान गप्पा असतात तुमच्या माझ्यामध्ये Okay. आणि ज्याच्यातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो तो कलाकार खरा कसा आहे आणि Okay. पडद्यावर जो बघतो तो पडद्यामागचा कसा आहे हे वा. सगळं आपण जाणत असतो. तर विथ युअर परमिशन मी एक छान मित्राशी जशा गप्पा मारते तशा तुमच्याशी आज श्रीपाद म्हणून गप्पा मारेन. ऑलवेज वेलकम. आणि सगळ्यात आधी हाच प्रश्न, कसे आहात? मी छान आहे, मस्त आहे. वेळेआधी पोहोचलोय. येस. आणि म्हणजे मला सगळ्यात आधी हे विचारायला आवडेल की बालपण कसं होतं? खरं तर म्हणजे मी विश्वास ठेवते की आपलं बालपण जे असतं ते काही संस्कार असतात किंवा काही सवयी असतात ज्यातून आपण आज घडतो. तर तुमचं बालपण कसं होतं आणि बॉर्न अँड बॉटम तुम्ही कुठले? अ, आत्ता अहिल्यानगर नाव आहे. पूर्वी अहमदनगर नाव होतं जिल्ह्याचं आमच्या. अच्छा. अहमदनगर जिल्ह्यातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुका. आपलं जे शिर्डी अरे साईबाबांची वा. जी शिर्डी आहे तिथून 15 किलोमीटरवर केलवड नावाचं खेडेगाव आहे. तिथे मी जन्माला आलो आणि आता मी खूप हुशारकीने सांगतो, अभिमानाने सांगतो की माझ्या गावापासून 1.5-2 किलोमीटरवर शिर्डी एअरपोर्ट आहे. अरे. गाव बदललं, शहरं बदलत चालली आहेत, काळ बदलला. बालपण म्हणाल तर खेडं बरोबर. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 10वी पर्यंत शिक्षण झालं गावातच. मारुती मंदिर प्रत्येक गावामध्ये असतं. त्या मारुती हो. मंदिराच्या जवळ माझं घर होतं अगदी गावाच्या वेशीपासून हार्डली 100-200 मीटरवर आहे घर अजून ते. तिथे बालपण गेलं. बालपण म्हणाल तर चांगलं वाईट दोन्ही अर्थाने आहे. शेजारी मारुती मंदिर असल्यामुळे संध्याकाळी हरिपाठाला मी जायचो. हो. कदाचित कवितेची बीज तिथं रोवलेली तिथूनच असतील की रोवली. मला आठवतं मृदुंगाचे मला 6-7 बोले यायचे. अजूनही येतात, फक्त सराव नसल्यामुळे वाजवता येत नाही किंवा वाजवत नाही मी. बसलो तर मी पण ते वाजवतो. शब्दोच्चार आणि ते सगळं काही हरिपाठाचे ते कुठेतरी रुजत हां. होते मग बालपणातच. हरिपाठाला गेल्यानंतर ते बोल असतील, तो जो ठेका असेल, ते बरोबर. सगळं एक होतं. गावात ज्ञानेश्वरीचं पारायण व्हायचं. मला आठवतं मी लहान असताना ज्ञानेश्वरीच्या पारायणालाही 3-4दा पारायणाला बसलो. कळायचं काहीच नाही तेव्हा. हां. पण ती खिचडी द्यायची.
केळी द्यायचे वाचकांना, हां, हां. म्हणून मी जायचो लहान असल्यामुळं. पण काही श्लोक त्यावेळेस माझे नक्कीच पाठ झाले होते. थोडं-थोडं कळायचं. जे बुवा आहेत ते हं, त्याचा हं. अर्थही सांगायचे. आवडायचं. हरिपाठ झाल्यानंतर वाचन झाल्यानंतर ज्ञानेश्वरीचं अखंड हरिनाम सप्ताह आमच्या गावात होतो. हं. तर त्या सप्त्याला 7 दिवस कीर्तन होतात संध्याकाळी. मला वाटतं त्या आध्यात्मिक वातावरणाचाही फरक होता. घरी किराणा दुकान होतं आमच्या. अच्छा. त्याच्यामुळं वृत्तपत्र आपण जे रद्दी म्हणतो, हो, हो, हो. तर ते वाचायचो मी. मंथन, मैत्र, ऑक्सिजन नावाच्या त्या काळातल्या पुरवणी. वेगवेगळ्या पुरवण्या वाचायचो. मला वाटतं शब्दसाठा त्यामुळे वाढत गेला. वाचायची आवड होती, पण काय वाचायचं स्पेसिफिक असं काही माहीत नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळं वर्तमानपत्र वाचणे, त्यावेळेस अब्दुल कलामांचे पुस्तक वाचणे, त्यांचे लेख वाचणे, ह्या गोष्टींवर माझा फोकस होता. काही कादंबऱ्या कालौघात वाचल्या, पण असा खूप मोठा व्होरॅशियस रीडर मी नव्हतो, पण वाचायचो मी. वाचन हरिपाठच होतं पण म्हणजे वाचून असं. होतं. घरी किराणा दुकान होतं. वडिलांशी माझं फारसं असं काय म्हणता येईल, आता मी ह्या गोष्टी बोलाव्यात की नाही माहीत नाही, पण वडिलांचं माझ्यावर प्रेम आहे. माझंही वडिलांवर प्रेम आहे. पण ते आम्ही कधी व्यक्त केलं नाही. जनरली ते आपल्या मराठी माणसांमध्ये ते हो. असतंच किंवा आपल्या धाक संस्कृतीत असेल तसं असतं, वडिलांचा की वेगळा. हो. त्याच्यामुळं थोडं एक बालपणाची ती एक करडी किनार आहे, की समहाऊ एक भयग्रस्त वातावरण वडिलांचा धाक असल्यामुळं मी थोडासा जरा माझ्या तंद्रीत राहणारा आणि त्यांना व्यवहारी हं, हं. असावं मी बरोबर. असं वाटायचं आणि मी जरा माझ्या तंद्रीत असल्यामुळं अभ्यासू फार नव्हतो, पण फार व्यवहारीही नव्हतो. अच्छा. सो लाइक्स अँड डिसलाइक्स हा जो प्रकार आहे त्या टप्प्यात मला अजूनही कोडं उलगडलेलं नाही, की हे कसं होतं, काय होतं रिलेशन. बट ही इज व्हेरी नाईस पर्सन. चांगले आहेत ते. पण समहाऊ मला कनेक्ट होता नाही आलं बऱ्याच काळ. छान गेलं, चांगले शिक्षक होते. तासकर गुरुजींनी मला शिकवलं आणि छान आहे बालपण. बालपणी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, की आपण मोठे झाल्यावरती आपल्याला हे व्हायचंय. हं. तुमचं स्वप्न काय होतं बालपणाचं? मला मी ज्या मुलांना हे विचारलं, की तुम्हाला काय करायचं वगैरे, हो, मी हो, आता हो. मी प्राध्यापक असल्यामुळं तर बरोबर. जसं आपली रोलर कोस्टर राईड असते हो, प्रत्येकाची, हो. की मला हे व्हावं वाटतं, ते बरोबर. व्हावं वाटतं. लहानपणी कुणाला पोलीस व्हावं वाटतं, कुणाला डॉक्टर, कुणाला इंजिनियर. मला शेवटपर्यंत कळलं नाही आणि अजूनही मला कळत नाही, की मला काय व्हायचं होतं. मला खरंच गीतकार व्हायचं होतं का? मला कवी व्हायचं होतं का? किंवा आणखी काय? आता मी प्राध्यापक आहे. मला प्राध्यापक व्हायचं होतं का? मला खरंच माहीत नाही. पण आणि जसं तुम्ही म्हणालात आता, सॉरी टू इंटरप्ट, की खरं तर तुम्हाला कळालं नाही, हं, हं. की नेमकं गीतकार व्हायचं होतं का किंवा प्राध्यापक. पण मग हा गीतकार, हा कवी तुम्हाला तुमच्यातलं उमगला कधी? मी बी-ए झाल्यानंतर बी-ए इंग्लिशमध्ये मी केलं आणि मी एम-ए इंग्लिश करण्यासाठी फर्ग्युसन कॉलेजला प्रवेश घेतला ओके. 2008 ते 10. तर 2008ला मी ज्यावेळेस पुण्यात आलो फर्ग्युसनला ॲडमिशन घेतलं मी एम-ए इंग्लिशसाठी. तर तिथल्या लायब्ररीत मी वाचन करायचो. ओके. त्यावेळेस इंटरनॅशनल बुक डेपो गरवारे हं, पुलाच्या हं. जवळचं आणि आता ते बुकगंगा नावाने आहे. तिथे मी पुस्तकं वाचायला जायचो. टिळक स्मारक, बालगंधर्व, एस-एम जोशी सभागृह असे मोठमोठे जे आपले कल्चरल हं, सेंटर्स हं, आहेत, हं, हं. सांस्कृतिक भवन आहेत, तिथे कार्यक्रमांना जायचो. पुणे विद्यापीठाचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत. आत्ताचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. तिथे मी पॅरासाइट होतो. म्हणजे माझं ॲडमिशन फर्ग्युसनला आणि ओके. मी राहायला हॉस्टेलला मित्रांबरोबर पुणे विद्यापीठामध्ये. तर तिथे मी राहत असताना नामदेव सभागृह आहे. तिथे ललित कला केंद्राचे अनेक परफॉर्मन्सेस व्हायचे. हं, हं. पुणे परिसरामध्ये सगळे टिळक स्मारक असेल, बालगंधर्व असेल, गणेश कला क्रीडा तिथे कार्यक्रम व्हायचे. मी ह्या पुस्तक संग्रहालयात, पुस्तकं दुकानात जाऊन पुस्तकं वाचायचो. मला आठवतं इंटरनॅशनल बुक डेपोला मी ना. धों मानोरांचा कविता संग्रह, रानातल्या कविता, तो इंटरनॅशनल बुक डेपोला भर पावसामध्ये संध्याकाळी त्या बुक डेपोमध्ये वाचलाय. बाहेर पाऊस पडतोय. काचेच्या तावदानातून मला पाणी उघळताना दिसतंय अँड आय वॉज रीडिंग दॅट बुक. तर अशा काही आठवणी आहेत. उदारिंग हाईट्स नावाची एक कादंबरी फर्ग्युसन कॉलेजला एमिली ब्रॉन्टेची. ओके. ती कादंबरी मी झपाटून फर्ग्युसनच्या लायब्ररीत वाचलेली आठवते. माझ्या गाईड पी-एच-डीच्या आणि माझ्या शिक्षिका डॉक्टर सुजाता बामणे, त्या मला उदरिंग हाईट्स शिकवायला होत्या. त्यातले कोटेशन्स वगैरे मला अजूनही काही गोष्टी आठवतात. तर मग मला असं वाटतं, की पुण्यात आल्यानंतर जे मला सांस्कृतिक, साहित्यिक वातावरण जे मिळालं, बरोबर. त्याच्यामुळे मला कवी होण्याचं मला कवी व्हायचंच नव्हतं किंवा कवी व्हावं असं नाही. पण पुण्यात गझलरंग नावाचा एक कार्यक्रम होतो. अजूनही चालतो. शाहीर सुरेशकुमार वैराळकर त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि संस्थापक आहेत ते. तर त्या कार्यक्रमाला मी जायचो. तिथे अनेक गझलकार मला भेटले. समाज माध्यमांचा त्यातून फायदा झाला. तर ह्या कल्चरल हं, सेंटर्समुळे हं. पुण्यातले जे सांस्कृतिक
चळवळ आहे, सांस्कृतिक वातावरण आहे, माझं वाचन आहे. मी बरोबर. साहित्याचा विद्यार्थी म्हणून माझ्या शिक्षकांकडून आलेलं, पुणे विद्यापीठाचं वातावरण, या सगळ्याचा परिपाक म्हणजे मी कुठेतरी लिहायला लागलो 2013-14च्या सुमारास. अच्छा, म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये असताना खरं तर कविता करायला लागलात. लागलो. ओके. शाळेमध्ये असं काहीच नव्हतं, की हं. म्हणजे त्याचा गंधही दूरपर्यंत नव्हता, की काही कविता, मी चारोळ्या लिहिल्या होत्या? ग्रॅज्युएशन करत असताना काही कथा लिहिल्या होत्या. अरे! एक 7-8 कथा लिहिल्या होत्या. मराठीच्या शिक्षकांना दाखवल्या आणि ते हं, मला हं. कदम सर मला आठवतं. ते म्हणाले होते, की "अरे, तू छान लिहू शकतोस." नंतर मग त्या कथा कुठेतरी गेल्या. मी वाचल्याही नाही किंवा मला सापडल्याही नाही किंवा मला त्या खूप बाळबोध वाटल्या. मी कविता खरी पुण्यात एम-एला आल्यानंतर लिहायला लागलो आणि त्या लिहितानाही अगदीच ट जोडणं, यमक जुळवणं हं, हं, असा हं. प्रकार होता. मला 1.5-2 वर्ष लागली कविता काय हे समजायला आणि ओके. ती अजूनही समजलेली नाही. रादर ॲज अन आर्टिस्ट तुम्हाला शेवटपर्यंत कळत नाही, की तुम्ही खरंच कवी झालात का? गीतकार झालात का? कवी होण्याची ती पहिली पायरी होती मला असं वाटतं कॉलेज जीवनामध्ये कविता लिहायला सुरुवात करणं. म्हणजे आत्तापर्यंत मला जो श्रीपाद कळालेला आहे, तो हं, म्हणजे एक मस्त खेडेगावातला मुलगा, हं, छान असं गावचं वातावरण. हं. मी म्हणेन की गावी फार मोकळी हवा, हां, छान वातावरण, चांगली माणसं आणि बरं. घरामध्ये असं कोणीही आर्टिस्ट किंवा कलाकार कोणीच कोणीही नाही, नव्हतं. कोणीच नाही. त्याच्यामुळे तुम्ही पहिले असाल की ज्याला ह्याबद्दल माहिती नाही आणि ते ह्या क्षेत्रात आलेले आहे. हो, हो. कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही आलात, त्यावेळेला तुम्हाला तुमच्यातला हा कवी उमगला. बरोबर. पण मी आता पुढच्या टप्प्याकडे येते, की जसं आपल्याला आपल्यातली एक ओळख किंवा टॅलेंट हो, कळतं, हो, हो. की अच्छा माझ्यामध्ये हे काहीतरी वेगळं टॅलेंट आहे. हो. पण त्याच्यासाठी आपल्याला प्लॅटफॉर्म लागतो किंवा ट्रू. आपल्याला कोणतरी गाईडर लागतो, की जो आपल्याला सांगतो, की अच्छा हे तुझ्यामध्ये टॅलेंट आहे, हं, हं, पण तू ह्या पद्धतीने जा. हां. सो ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही आलात, ह्या हं, हं, आपल्या इंडस्ट्रीमध्ये आलात, हं. तर तसा गाईडर कोणी होता का? किंवा ह्या इंडस्ट्रीमध्ये तुमची ओळख कशी झाली? कवी ते गीतकार हा हो, प्रवास तू विचारलायस. हो. कवी ते गीतकार हा प्रवास खरा इंटरेस्टिंग आहे. माझं 2014 साली मी सेट परीक्षा पास झालो हं. इंग्रजी विषयामध्ये आणि आपण पोटापाण्यासाठी हो, विचारच करत हो. असतो, की काय करायचं वगैरे. तर पुण्यात त्यावेळेस मला नोकरी चांगल्या पगाराची मिळत नव्हती म्हणून माझा एक मित्र म्हणाला प्रशांत धर्माधिकारी, तो मुंबईत आलेला होता नोकरी करायचा. तर तो म्हणे, "इकडे एक जाहिरात आली आहे एका कॉलेजची, तर तुला व्हायचंच आहे प्राध्यापक, तर तू येतोस का हं, हं. मुंबईमध्ये?" म्हटलं, "येतो." मी अर्ज केला, मुलाखत दिली आणि मला इथं नोकरी मिळाली मुंबईत. अर्थात ती सरकारी नोकरी नव्हती. तर मी त्या नोकरीच्या ठिकाणी मी प्राध्यापक म्हणून जॉइन झाल्यानंतर एखादा 1.5 वर्षानंतर 2017 साली माझा कविता संग्रह आला. अच्छा, मी इथं तुम्ही मुंबईत आलो प्राध्यापक. 2015 हां, साली. 15 साली 2017 साली माझा कविता संग्रह संग्रह आला. पुण्यातच एस-एम जोशी सभागृहाला प्रकाशित झाला कविता संग्रह. जाणीवांचे दिवे? जाणीवांचे दिवे हा ओके. 2017 साली माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. आणि मी असंच 2-1 वर्षानंतर 2019च्या सुमारासची गोष्ट असेल, की मला असं वाटलं, की अरे आपण काय करतोय मुंबईत? म्हणजे आपण पैसे कमवतोय, बरोबर, प्राध्यापकी करतोय, पण वेगळं काय? बरोबर. मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. अनेक मुलं अ, राज्यातून, परराज्यातून येतात. इथं स्ट्रगल करून कलाकार म्हणून एस्टॅब्लिश होतात आणि मला असं वाटलं, की आपण काय करू शकतो वेगळं प्राध्यापक सोडून? तर मला काही ॲक्टिंग येत नाही किंवा मी काही संगीतकार नाही किंवा मी काही गायक नाही. मी कुठलं शिक्षण घेतलेलं नाही. मला वाटलं, की अरे गाणं आपण लिहायला पाहिजे. आपण जर कवी आहे, तर आपल्याला गाणं लिहिता येईल. बरोबर. तो फॉर अ टाईम बिंग मोमेंटरी थॉट होता जो माझ्या हं, डोक्यात हं. आला कॉलेजमध्ये मी ऑफ पिरियड असताना आमच्या वर्सोव्याच्या बीचच्या हं, जवळ हं. आमचं कॉलेज होतं आणि मी 5व्या मजल्यावर आमच्या हं, हं. टेरेसला कॅन्टीनला बसून कॉफी पिताना हा विचार आला. सो मला तो विचार आल्यानंतर मी ठरवलं, की अरे यार मग आपण गाणं लिहायचं तर काय करावं? तर मग मी अशोक पत्की काकांना आणि निलेश मोहरीरला त्यांचे हो. पत्ते शोधून माझा कविता संग्रह पाठवला हं. आणि त्याच्यावर लिहिलं, की मला तुमचं काम आवडतं. मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल आणि मी माझी लफेदार सही त्यावर मारून म्हणजे त्यांना जाणीवांचे दिवे हे पुस्तक तुम्ही त्यांना पाठवलं. पाठवलं. ओके. आणि हा एक जस्ट थॉट आला होता थॉट डोक्यामध्ये. आलं. काहीच पुढचा विचार वगैरे नव्हता, की होईल का किंवा काहीच काही नाही, नाही. काहीच नाही. अ, 3 ते 4 महिन्यानंतर हां. मला निलेशचा फोन आला, निलेश मोहरीरचा, की "अरे, मी तुझा कविता संग्रह चाळला आणि मला तो आवडला. त्याच्या मलपृष्ठावरची जी पहिली ओळ आहे, तुझ्यातल्या ऐश्वर्यामुळेच माझ्यातली फकिरी जिवंत आहे. तो जो ऐश्वर्य आणि फकिरी ओके. यातला जो कॉन्ट्रास्ट आहे तो मला आवडला आणि ती ओळ इंटरेस्टिंग वाटल्यामुळे मी तोच संग्रह चाळला. अदरवाईज मी पुस्तकं फारशी आता चाळत नाही." त्याने अगदी हां. हॉनेस्टली सांगितलं प्रामाणिकपणे. कारण आता बऱ्याचदा चाळण्यासारखं काही राहिलेलं नाही असं तो बोलला होता गमतीशीर. तर मला आवडलं म्हणे ते आणि मग मी काही कविता वाचल्यानंतर मला कळलं, की अरे याला वृत्त कळतंय. मीटरमध्ये अच्छा. लिहितोय हा, याचा थॉटही चांगला आहे, छान बरोबर. कविता लिहितोय. तर हा गाणी लिहू शकतो. सो म्हणून मी तुला कॉल केला. तर मग त्याने मला विचारलं, "डू यू हॅव अ टाईम इन द इव्हनिंग? वी कॅन हॅव अ मीटिंग." मग आम्ही पार्ल्याला मला आठवतं विले पार्लेला बझिन स्टुडिओमध्ये आमची पहिली मीटिंग झाली. आणि पहिल्याच मीटिंगमध्ये मला त्यांनी गाणं लिहायला दिलं, की ही अशी-अशी चाल आहे. एका फिल्मसाठी एक प्रोजेक्ट आला. हं, हं. आपल्याला गाणं करतोय. तर ही चाल आहे. तू लिहून दाखव. बरोबर.
आणि माझ्यासाठी स्टुडिओ नवीन होता, म्युझिक डायरेक्टर नवीन होता, निलेश, हं. आणि ते वातावरण सगळं. गाणं लिहायचं कसं? हं. हाऊ टू अप्रोच? काय ते चालीवर कसं लिहायचं? कविता लिहिणं वेगळं, गाणं लिहिणं वेगळं. तर अर्धा तास घेतला मी. मला काहीच कळेना, लक्षात येईना काय हं, हं. करायचं, काय नाही. पण निलेश इज अ व्हेरी गुड पर्सन. त्याने ओके. मला त्याच्या लक्षात आलं, की हा नवखा आहे आणि ही नीड्स अ टाईम. हं. तो म्हणे, "चहा हवा आहे का?" दुपारच्या वेळेत मला त्याने 1-2दा चहा दिला आणि तो स्टुडिओच्या बाहेर गप्पा मारायला इतरांशी गेला. सो ही वॉन्टेड मी टू हॅव माय ओन टाईम. बरोबर. आणि मग पुढच्या 5-10 मिनिटात 1-2 चहा झाल्यानंतर त्याला मी 8 ओळी लिहून दिल्या. आणि मग तो आला, म्हणे, "झालं का? काही सुचलं का?" म्हटलं, "हो, झालं." आणि मग त्याने ते पेटीवर वाजवून बघितलं, की हे मीटरमध्ये बसतंय का? आणि दॅट वॉज ॲब्सोल्युटली फाईन. तो मग त्याला खूप आनंद झाला. तो म्हणाला, "अरे, तू चांगला गीतकार होऊ शकतो. तू लिहू शकतो गाणी." मग मलाही आनंद झाला. असा तो प्रवास आहे. म्हणजे पुस्तकामुळे मी निलेश मोहोरीरकडे पोहोचलो. हा प्रश्न विचारला याचा मला खरंच आनंद झाला. त्याचं कारण असं, हं. की महाराष्ट्रात अनेक माझे कवी मित्र आहेत आणि प्रत्येकाचा मला फोन येतो, मेसेज येतो. अनेक जण मला म्हणतात, की "दादा, मला गाणं लिहायचंय. आय जस्ट बरोबर. वॉन्ट टू गिव्ह इट अ ट्राय. मी छान कविता लिहितो, तर मग मला जरा प्रोसेस सांग किंवा मला मार्गदर्शन कर." हो, असं होतं. हो, हो. अ, म्हणजे ह्या माध्यमातून मला ते हो, लोकांना हो. सांगायला आवडेल. नक्की, माझे जे नक्कीच. कवी मित्र आहेत त्यांना सुद्धा, बरोबर. की ज्याचा त्याचा प्रवास असतो. मी ज्या प्रवासाने गेलो किंवा ज्या प्रवासाने मला कविता भेटली किंवा गाणी भेटली, मी भेटली मुद्दाम म्हणतोय बरं. नाहीतर आपण माणसांना भेटतो. हो, हो. तर ते माझा प्रवास वेगळा होता. माझा रस्ता वेगळा होता. प्रत्येकाचा रस्ता वेगळा वेगळं असेल. असेल. प्रत्येकाची प्रोसेस वेगळी असेल. सो आपण प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. मला ह्या पद्धतीने फक्त काय होतं, की आता आपल्याला आपल्याला एक्सप्लोर करता आलं पाहिजे. आपल्याला समाज माध्यमं आहेत, आपल्याला बरोबर. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. तिकडे जाऊन आपली कला दाखवणं. आता मला पुस्तक हे माध्यम होतं. बरोबर. निर्माण व्हायचं, संगीतकाराकडे संगीताने पोहोचण्याचं. पोहोचण्याचं. कोणाला Facebookच्या माध्यमातून कोणी पोहोचेल, कोणी Instaच्या माध्यमातून पोहोचेल, कोणी कुठल्यातरी कल्चरल सेंटरला जाऊन आपली कला दाखवेल आणि त्यातून तो बरोबर. लक्षात येईल. आणि अगेन आय बिलीव्ह की इट्स ऑल अबाउट डेस्टिनी. ॲक्चुअली. की येस. हे तुमच्या नशिबात असेल तर ते होतं बऱ्याचदा. असं मला बरोबर. कालोखात ह्या गोष्टी कळायला लागल्यात, की इनिशियली माझा ह्या गोष्टीवर फारसा विश्वास नव्हता. मला जसं-जसं मी काम करत गेलो, तसं-तसं माझ्या लक्षात आलं, की तुमच्या जर नशिबात ती गोष्ट असेल, अर्थात त्याला प्रयत्न बरोबर. लागतातच. साथ त्याला लागतेच. तुमचा प्रवास लागतो बरोबर. त्याच्यासाठी. तुम्ही तिथपर्यंत पोहोचावं लागतं. तुम्ही तुमचा प्रवास करत गेला तर डेस्टिनी तुम्हाला तिथं घेऊन जाते. ते म्हणजे सिमल्टेनियसली चालणाऱ्या गोष्टी आहेत. तर तो प्रवास जर प्रत्येकाने केला ना, तर आपणही गीतकार होऊ शकतो. म्हणजे खरा तर प्रश्न गीतकार होण्यासाठी काय करावं लागतं हा तू हो, विचारलेला हो. नाहीये. पण पण तरीही मला मला ते आवडेल ह्याचं हां, उत्तर पण मग ऐकायला. मला ते आता ओघाने मला ते हो, सांगावं हो. वाटतं, की गीतकार होण्यासाठी हे एफर्ट्स घेतले मी, की मी पुस्तकाच्या माध्यमातून माध्यमातून निलेशकडे पोहोचले. पोहोचलो आणि बरोबर. मग निलेशसोबत अनेक गाणी केली मी. मला ना हे सगळं काही मुलाखत तुमची ऐकताना एखादा चित्रपट आपण बघतो ना हो. आणि ती जी स्टोरी असते कारण एक खेडेगावातला मुलगा हं. तो त्याचा काही बॅकग्राऊंड नाही हां. कुठेही कला क्षेत्राशी काही संबंध नाही हं. आणि तो कॉलेजला येतो पुण्यामध्ये त्याला त्याच्यातला जो काही कला मी म्हणेन आर्टिस्ट त्याला त्यातला सापडतो हं. आणि जाणीवांचे दिवे हे पुस्तकातून तो हो. एक गीतकार म्हणून येतो. खरं तर अनेक गाणी तुमची फेमस आहे त्यातलं माझं जे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी हं. जीवलगा आहे, सुखाचे चांदणे आहे, हो. रंग माझा वेगळा. थँक यू. अनेक मराठी सीरियल्सला तुम्ही गाणी दिलेली आहेत, चित्रपटांना गाणी दिली आहेत. सुखाचे चांदणे हे माझं सगळ्यात आवडतं हो. गाणं आहे. आजही ते गाणं कितीही वेळा मी ऐकू शकते, इव्हन जीवलगा सुद्धा. तर मला असं वाटतं प्रत्येक गाण्याच्या मागची पण काही गोष्ट असते का? म्हणजे जेव्हा आम्ही गाणं ऐकतो, तेव्हा आम्हाला गाण्यातनं गोष्ट कळते. ती गोष्ट आम्हाला इन्स्पायर करते. हं. पण ते गाणं लिहिताना काही वेगळी गोष्ट असते का, जी तुमची स्वतःची सुद्धा असेल? छान प्रश्न आहे आणि खरं तर प्रत्येक मला वाटतं अनेक गाणी आहेत, की अनेक गाण्यांमागे काहीतरी किस्से आहेत. हो. काहीतरी त्याचं एक म्हणणं आहे, काहीतरी स्टोरी आहे त्याची आणि मला 1-2 किस्से किंवा 1-2 गोष्टी नक्की मला सांगायला सुखाचे आवडतील. चांदणेचं ऐकायला आवडेल, सांगतो, कारण ते सांगतो. माझं खूप आवडीचं आहे नक्की सांगतो, आणि नक्की. कसं सुचलं हे गाणं? तर सुखाचे चांदणेचा मी किस्सा हं. सांगतो. सुखाचे चांदणे मला आठवतं, की ते ज्यावेळेस गाणं आलं त्याचा मुखडा मी लिहून झाला होता आणि तो हं, अप्रूव्ह झाला होता हं. चॅनलकडून. मी त्या दरम्यान पी-एच-डीच्या माझ्या सबमिशनच्या प्रोसेसमध्ये होतो. फर्ग्युसन कॉलेजला मी पी-एच-डी करत होतो आणि त्या सबमिशनची प्रोसेस खूप साऱ्या सह्या घ्यायच्या असतात. प्रिन्सिपल सरांना भेटा, गाईडला भेटा, क्लेरिकल स्टाफसोबत काम असतं. सेंटरचं काम झालं की विद्यापीठात जाणं. ओके. सो थ्रूआउट द डे आय वॉज व्हेरी हेक्टिक डे. टायर्ड. खूप हेक्टिक दिवस होता. बरोबर. आणि ते सगळं झाल्यानंतर आता मुंबई, पुणे, मुंबई हा प्रवास सुरू होता. मी हं, नोकरीला हं. मुंबईत आणि पी-एच-डी पुण्यात. तर मी त्या सबमिशनला ज्यावेळेस गेलेलो, पूर्ण दिवस मी थकलेलो आणि इंटरसिटी मला वाटतं संध्याकाळी 5:55 असते ती पुण्यातून इकडे येताना. मी 5:55 त्या गाडीत बसलो. 2-3% माझी बॅटरी राहिलेली फोनची आणि मी खूप थकलेलो. मला असं की आता मी
काहीतरी 5 मिनिटं पोटात टाकतो, काहीतरी खातो आणि झोपतो गाडीत. बरोबर. अशा अवस्थेत खूप थकलेलो, पायाचे अक्षरशः तुकडे पडल्यासारखं इकडं पळ तिकडं हं, पळ. हं, हं. आणि मला निलेशचा फोन आला, निलेश मोदीचा, ओके. माझा म्युझिक हो. डायरेक्टर. त्याचं म्हणणं होतं की अरे सुखाचे चांदणेचा मुखडा आपला अप्रूव्ह झालाय आणि आता आजच ते गाणं रात्री उशिरा आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे, तर त्याचा अंतरा लिहून दे. आणि मला असं झालं की अरे आत्ता 2 मिनिटानंतर जर याचा कॉल असता तर स्विच ऑफ आला असता. म्हणजे माय गुड लक की बुवा त्याचा आधीच कॉल आला आधीच बरं कॉल आला. झालं. बरोबर. मग मी पटकन काहीतरी खाऊन घेतलं, फ्रेश झालो आणि चार्जिंगला फोन लावता मी त्याचा अंतरा लिहून दिला. एक साधारणतः लोणावळा पास केला असेल, लोणावळा खंडाळा पास हं, केलं. हं. मी त्याला ते गाणं दिलं. त्याला मी मेसेज केला की "अरे मी निलेश आता झोपतो कारण मी हं, खूप हं. थकलोय. बघ काय मीटरचं असेल तर मला सांग थोड्या हं, वेळाने." हं. मी फोन चार्जिंगला लावला, झोपलो. कल्याण वगैरेपर्यंत येईपर्यंत त्याचा मेसेज होता. मी चेक केल्यानंतर उठल्यानंतर की अरे गाणं अप्रूव्ह झालंय, डन झालंय अंतरा आणि आम्ही ते रेकॉर्डिंगला जातोय. रेकॉर्डिंगला सुद्धा. मला आनंद झाला. कारण बरं त्याचं योगायोग असं की त्याच दिवशी माझी मॅरेज अॅनिव्हर्सरी होती. सो मला पी-एच-डीचं लग्न उरकल्यानंतर घरचं लग्न उरकायचं होतं आणि गाण्याचंही मध्येच हे हो, अ, हो. उरकायचं होतं सगळं. तर ह्या प्रोसेस म्हणजे मजा येते, आठवतात ह्या गोष्टी. सुखाचे चांदणे बरोबर सोबतीस हलके नावाचं सुद्धा मी गाणं आई हो, हो, कुठे काय हो. करते हो, मालिकेसाठी त्यामध्ये लिहिलं. होतं. मला आठवतं माझे वडील नाशिकला ॲडमिट होते. त्यांचं ऑपरेशन होतं पायाचं. ही हॅड अॅन ॲक्सिडेंट. त्यांना कारने उडवलं होतं आणि त्यांचं नाशिकमध्ये ऑपरेशन करायचं होतं. मी मुंबईतून घाईघाईत भावाचा फोन आल्यामुळे मी गेलो. रिझर्व्हेशन नाही, काही नाही, हं, ट्रेननी हं. पटकन. येताना मला ट्रेनमध्ये इतकी गर्दी, पाय ठेवायला जागा नाही अरे बापरे! आणि रिझर्व्हेशन नाही आणि मी आपलं फुटबोर्डच्या जवळपास उभा आणि मला त्यावेळेसही निलेशचा फोन आला, की "अरे सोबतीचं हलके गाणं आपल्याला आजच्या आज करायचं आहे." आणि बरोबर. ते गाणंही ऑलमोस्ट अप्रूव्ह होतं. पण त्याच्या आमच्या काहीतरी 2-3 ओळीचं आम्हाला चेंज हवे होते. बरोबर. तर मग सोबतीचं हलकेचं चेंज मला आठवतं, की त्या भल्या गर्दीमध्ये मी त्याला ते लिहून दिले. आता मला त्या शेवटच्या 2 ओळी लगेच आठवणार नाही, पण मी ते अ, हात मी तिथे असेन अशी काहीतरी ओळ आहे त्याची. अ, तर ते सोबतीचं हलके गाणं मी त्याला त्या ट्रेनमध्ये दिलेलं आहे. अ, मला ना तो हा एक मला प्रश्न विचारावासा हं, वाटतो कारण तुम्ही जसं म्हणताय, हं, की सिच्युएशन फार वेगळी होती हं. आणि गाण्याचं जे आहे ती सिच्युएशन फार वेगळी आहे. वेगळी होती. तर हे मॅच कसं करतं? म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे, टॅलेंट हां, आहे, हां, हां. ऑफकोर्स आहे. हं. पण कसं होते ही प्रोसेस? कारण जसं तुम्ही अनेकदा हां. मीटर म्हणताय, की ते राइट. मीटरमध्ये बसलं पाहिजे. हं, ते हं. एक सामान्य कॉमन प्रेक्षक बरोबर, कारण बरोबर. आम्हाला पडद्यावरती जे दिसतं ते गाणं, जे गाणारे आहेत आणि त्याचे शब्द जे भावतात मनाला, जी सिच्युएशन आपल्याला आवडते आणि ते गाणं आवडीचं होऊन जातं. गमतीने सांगू हां. का तुला हां. माधवी? बऱ्याचदा काय होतं म्हणजे माझी बायको हा पॉडकास्ट बघणार आहे. नक्की. अ, म्हणजे तुमचं आत्ता भांडण झालंय घरात हां, हां. आणि तुम्हाला रोमॅन्टिक गाणं लिहायचंय. ओह! जीवा लगा किंवा आणि मला तर लगेच गाण्याचं नाव सांगता मिळत नाही. असे अनेक रोमॅन्टिक गाणे, की जे गाणं लिहायच्या आधी बायकोशी काहीतरी कुरबुर झाली किंवा मी माझ्या तंद्रीत आहे म्हणून बायकोचं म्हणणं आहे, की तुमचं हां, लक्षच नाही घरामध्ये आणि बरोबर. मग आमचं काहीतरी भांडण छोटे-मोठे झालंय वाद. हो, थोडं हो. हां आणि मग मला ते गाणं लिहायचं. तर तू जो प्रश्न विचारला, की हे कसं म्हणजे कसं सिच्युएशन सुचतं? वेगळी. हां. आता इकडे पण तसं हो, हो. सोबतीचं हलकी, की आय वॉज डिस्टर्ब्ड. बरोबर. वडिलांचं ऑपरेशन हो, हो. करायचंय गर्दी आहे आणि ट्रेनमध्ये आत गर्दी काहीच आहे नाही. आणि खूप डिस्टर्ब हो, वातावरण आहे. बऱ्याचदा तुम्ही फिजिकली, मेंटली यू आर नॉट ॲट ऑल बरोबर. फिट आणि त्या दरम्यान तुम्ही डिस्टर्ब आहात आणि तुम्हाला असं लिहायचंय. मला असं वाटतं, की ते कलाकाराचं खरं कसब आहे, की तुम्हाला कंपार्टमेंटलायझेशन करता आलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या झोनमध्ये जाता आलं पाहिजे. हो. आणि मी ते करण्याचा बऱ्याचदा प्रयत्न करतो, की मी ज्यावेळेस गाणं लिहितो त्यावेळेस मी गीतकार आहे. मी ज्यावेळेस माझ्या वडिलांना भेटायला गेलो त्यावेळेस मी मुलगा म्हणून भेटतोय, गीतकार म्हणून भेटत नाहीये किंवा मी बायकोशी भांडतोय त्यावेळेस नवरा म्हणून भांडतोय. मी गीतकार म्हणून बरोबर. भांडत नाहीये. तर मग मी ज्यावेळेस गीतकार म्हणून गाणं लिहितोय त्यावेळेस मग ही सगळी लोकं माझ्यासाठी मग आपण नाही का काचेच्या रूममध्ये हो, हो, आपल्याला हो. बाहेरचे किती आवाज आले तरी आवाज ते आहे. काचेला आदळून बाहेर जाणार आहेत ते. ते आत येणार नाहीत आपल्यापर्यंत. मी ज्यावेळेस गाणं लिहितो किंवा मी ज्यावेळेस कविता लिहितो त्यावेळेस माझ्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत कुणीही पोहोचू शकत नाही. किती सुंदर स्वतः उत्तर मी दिलं. सुद्धा नाही. आणि मग त्यामुळं त्याचे दुष्परिणामही खूप आहेत. यू गेट आयसोलेटेड फ्रॉम सोसायटी. यू गेट आयसोलेटेड फ्रॉम युअर डिअर वन्स. मग तुमच्याबद्दल समज होतात, गैरसमज होतात. मग तुम्ही तुसडे वाटायला लागतात. तुमची चिड होते. कारण ॲज अ रायटर तुमच्या पेरिफेरीमध्ये लोकं आलेले तुम्हाला त्या त्या काळात आवडत नाही. अँड बरोबर. देन यू गेट नॉर्मलाइज्ड. बरोबर. काही तुमचं लिहून काळासाठी. झाल्यानंतर तुम्ही भलेही तुम्ही कागद पेन घेऊन बसलेला नाहीये. तुम्हाला लगेच लिहायचं नाहीये. पण द प्रोसेस गोज ऑन इन युअर माइंड
इन युअर हेड, बरोबर, की बरोबर. तुमचा प्रवास चालू असतो कवी म्हणून, गीतकार म्हणून डोक्यामध्ये. मग तुम्ही भलेही प्रवास करत असा, ड्राईव्ह करत असा, घरात जेवत असा किंवा तुम्ही टीव्ही बघताय. तुम्हाला वरवर हो, हो. लोकांना दिसतंय, घरातल्यांना किंवा अरे हा हं, हं, हं. निवांत बसलाय. बरोबर. पण कदाचित निवांत दिसतोय पण नाहीये. प्रोसेस काहीतरी प्रोसेस आहे किंवा वेगळी आहे. कॉलेजमध्ये काहीतरी काम करतोय पण वेगळं. आणि म्हणून मला असं वाटतं, की तो तुम्हाला म्हणजे भटांचीच ओळ आहे, की रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. की तुम्हाला तुमचा रंग जो वेगळा आहे ॲज अॅन आर्टिस्ट म्हणून, ॲज अ पोएट म्हणून, ॲज अ लिरिसिस्ट म्हणून, तो तुम्हाला तो लक्षात आला पाहिजे आणि त्या तुमच्या झोनमध्ये जाऊन तुमच्या कंपार्टमेंटलायझेशन करून तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे आणि दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. खरंच मी म्हणेन, कारण कसं करता? कारण आयसोलेट होणं, सपोज आपण पण आता इथे बसलोय आणि आपण काही विषयांवरती चर्चा करतोय, त्यावेळेला आपण आपल्यातनं त्या वेगळ्या झोनमध्ये जाणं खूप जातो. कठीण आहे आणि हे कसं त्याला मला तर एकच पर्याय दिसतो, की त्याला सातत्य लागतं त्या गोष्टीला. तुम्हाला ती प्रॅक्टिसच म्हणजे ते सरावानीच होतं ते सगळं. कारण काय होतं, की आणि त्याला म्हणजे हा सराव तरी कशाने येतो? मला असं वाटतं, की मराठीत मला लगेच शब्द आठवत नाही, पण आपण त्याला जे जुनून म्हणतो ना, की मला हे करायचंय. जिद्द करायची, हां, म्हणजे जिद्दीचं पॅशन. मला हे करायचंय, मला हे बरोबर. लिहायचंय. कारण बऱ्याचदा काय होतं, की तुम्ही एक तर प्रोफेशन म्हणून ह्या गोष्टी स्वीकारू नका आणि तुम्ही स्वीकारल्या तर मग तुम्हाला त्याला 100% न्याय देता आला पाहिजे. बरोबर. कारण ही एक स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये मी नाही म्हणालो तर दुसरा कोणीतरी तयार आहे. आणि बऱ्याचदा हा माझा एक पर्सनॅलिटीचा भाग असेल, की मला जोपर्यंत एखादी गोष्ट होत नाही ना माझ्याकडून, तोपर्यंत मला बेचैन असतो. मला चैनच पडत नाही. आणि मग आय एम रेडी, म्हणजे मला कितीही किंमत मोजावी लागली त्या गोष्टीसाठी तरी मी करतो. त्या गोष्टीचा मला त्रासही होतोच खूपदा. पण मग लोकांना कामं मिळत नाहीत, आपल्याला कामं मिळतात, तर आपण ती केली पाहिजेत आणि ती प्रामाणिकपणे केली पाहिजे. कारण ही एक प्रोसेस आहे. तुमच्यासाठी कुणीतरी पैसा लावतंय, तुमचं नाव कुठेतरी झळकतंय आणि या सगळ्या गोष्टींसाठी जर तुम्ही न्याय देऊन काम बरोबर. करत नसाल आणि प्रामाणिकपणे काम करत नसाल, समोरच्याचं समाधान होईपर्यंत काम करत नसाल, तर मग उपयोग काय मग? आणि मग केवळ टळटळ जोडण्यापेक्षा मग न केलेलं बरं. बरोबर, बरोबर. त्याच्यामुळं हे करायला मला सोपं का जातं? कारण मी माझ्या झोनमध्ये जातो. बरोबर. मी कंपार्टमेंटलायझेशन करतो आणि मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो, की आय नो आय एम इन द रेस. आय नो आय एम इन द कॉम्पिटिशन. आय नो आय एम चोजन फॉर दॅट. मला हे करणं आहे आणि मला ते चांगलंच करायचं आहे. कारण मी जाईल तेव्हा माझं काम मागे राहणार आहे. मग तो माझा कविता संग्रह असेल किंवा माझं गाणं असेल. अर्थात काही कमर्शियल गोष्टी करताना तुम्हाला तडजोडी कराव्या लागतात. सगळेच गीतकार म्हणून, कवी म्हणून तुमच्या मनासारखं होत नाही. परत तुम्हाला वाटतं, "अरे यार, हे कडवं छान आहे." हं, हं. पण मग चॅनलला कधी आवडत नाही किंवा म्युझिक डायरेक्टरला आवडत नाही. मग साइडलाईन कधी केलं जातं का अशा गोष्टींच्या वेळेला? किंवा असा कधी तुम्हाला अनुभव आलाय का, की आपण एखादं छान गाणं लिहिलंय हं, किंवा हं, हं. कविता केलीये आणि हं. ती प्रेझेंट केलीये, पण ती होऊन सुद्धा ती आलेली नाहीये, कारण कुठेतरी साइडलाईन केलं गेलंय किंवा काही वेगळ्या गोष्टी त्यामागे आहेत? साइडलाईन हा शब्द जरा थोडा वेगळा वाटेल याच्यावर. पण असं होतं, म्हणजे हे हं, माझ्याच बाबतीत नाही, अनेकांच्या बाबतीत होतं. साइडलाईन असं केलं जात नाही. सुदैवाने मी ज्यांच्यासोबत आत्तापर्यंत काम केलं, मी निलेश मोरेसोबत मॅक्सिमम काम केलंय. बरोबर. आणि मी मगाशी जसं म्हटलं, की निलेश इज अ व्हेरी गुड पर्सन. हो. त्याचं अंडरस्टँडिंग कवितेचं आणि माणसांचं इतकं चांगलं आहे, की त्याला ते कन्व्हे करता येतं. आणि मला बऱ्याचदा असं होतं, की आता निलेशची एक खोड आहे आणि चांगली खोड आहे ती. की मी गाणं लिहिताना त्याला तो म्युझिक डायरेक्टर म्हणून विचार हं, हं, करतो हं, हं. आणि बरोबर. मी कवी म्हणून हो. विचार करतो. तो मग नाद वगैरे फोनेटिक्सच्या हिशोबाने, हं, हं. म्युझिकली ती फ्रेज कशी जाईल हे बघणार आणि मग मी थॉटच्या हिशोबाने बघणार. आणि तो चांगला माणूस असल्यामुळं आणि आमचं एक बॉन्डिंग चांगलं असल्यामुळे आमच्यात आत्तापर्यंत कधी क्लॅश झाला नाही. कधीच नाही झालं. म्हणजे तो मग त्याचा मला मेसेज येतो, की "अरे, ह्या ओळीच्या जागी अशी ओळ लिहिली तर चालेल का?" आणि मला फक्त गालात हसू येतं. त्याचं कारण असं आहे, की मला माहिती आहे, की मी गाण्याच्या प्रोसेसमध्ये असताना निलेशला काहीतरी सुचणार आहे आणि तो एखादा शब्द किंवा एखादी ओळ देणार आहे. आणि मला यू वोंट बिलीव्ह, की निलेशकडून मला खूप चांगल्या-चांगल्या फ्रेजेस आलेल्या आहेत. खूप छान. वाटेवरी मोगराची फ्रेज हं. त्याच्याकडून आलेली आहे. हो. गाणं मी लिहिलेलं असलं तरी. म्हणजे त्याला कवितेची जाण आहे. त्याला शब्द माहिती आहेत. त्याला त्याला अर्थ कळतात कवितेचे. त्याच्यामुळे त्याच्याकडून जर काही इनपुट्स आला तर मी गीतकार आहे, तू म्युझिक डायरेक्टर आहे, हं, हाऊ डेअर यू असं नाहीये ते. नाही. बरोबर. आय टेक इट व्हेरी पॉझिटिव्हली, की अरे यार, आणि त्याचा एवढा मोठा प्रवास आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडून काही आलं तर मी त्याचा गांभीर्याने विचार करतो. पण असं होतं ना कधी-कधी, की म्हणजे बाबा गीतकार आणि म्युझिक डायरेक्टर ह्यांचा बॉन्ड बॉन्ड खूप खूप महत्वाचा, महत्वाचा खूप आहे. महत्वाचा आणि म्हणून त्याचं आणि माझं काम खूप आता आम्ही करतो ते सोबत. बरोबर, बरोबर. आता आमची फिल्म आता 28 नोव्हेंबरला येते, येस, असा मी येस. अशी मी. असा त्याच्यात मी मी अशी. 4 गाणी लिहिली आहेत. निलेशचंच म्युझिक आहे त्या फिल्मसाठी.
तर मला मुद्दा तो नाहीये. मुद्दा हे म्हणायचं होतं मला, की त्या बॉन्डिंग थ्रू मग त्याला मी जे गमतीत जे म्हणालो, की हं. त्याला खोड आहे. त्याने जी ओळ किंवा फ्रेज जर दिली, तर बऱ्याचदा असं होतं, की ते मला आवडते, पण एखाद्या दिवस मला वाटते, ओके बाबा, अरे हे मला मला हे नाही म्हणायचं कवी म्हणून. हं, हं. पण तिथं आमचा डिस्प्यूट कधी होत नाही. मला त्यावेळेस WhatsAppवर असेल, फोनवर असेल, आय कन्व्हिन्स हिम आणि मला माहिती आहे, की जोपर्यंत मी कन्व्हिन्स करत नाही, "अरे निलेश, हा शब्द इथं कसा महत्त्वाचा नाहीये किंवा ही बरोबर. ओळ इथं नाही, मला हे म्हणायचंय." तो इतका जेंटलमन आहे, की त्याला ते पटलं ना, तो म्हणतो, "अरे, अरे, ओके, ओके, ओके. हां, मग आपण तू म्हणतो तसं ठेवूया." ओके. आणि त्याचंही आणि माझंही जोपर्यंत आमच्या दोघांचं समाधान होत नाही, तोपर्यंत आम्ही काम करत राहतो. म्हणजे तुला आत्ता ओघाने विषय आला म्हणून सांगतो. रंग माझा वेगळा तू हो, म्हणालीस, की हो. मला खूप आवडतं ते हो, गाणं. हो, हो. रंग माझा वेगळा आजी वसनला त्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं आणि गाणं अप्रूव्ह झालेलं. गाणं अप्रूव्ह झाल्यानंतर मंगेश बोरगावकर आणि आनंदीनी गायलेत. ते दोघं गातायत आणि मी आणि निलेश बसलोय आणि निलेश मला अचानक म्हटला, "अरे श्रीपाद, ह्या गाण्यामध्ये ना अ, तू नभाचे बरसणे, तू सुखाची सावली, दुःख होते नाहीसे आणि सरते काहिली. दूर जाता तू जरा, वेदना माझ्या मना, हे तुझे असणे इथे, अर्थ देते जीवना." अशी ओळ होती. तर अर्थ देते जीवना मीटरमध्ये बसतंय, चॅनलने अप्रूव्ह केलंय, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण हं. अर्थ हा शब्द जरा जड आहे ओके. आणि अर्थ देते जीवना साउंड्स ओल्ड फॅशन. हं, हं. म्हटलं अच्छा आणि मला ते पटलं. हं. मग काय करायचं? हं, म्हणे, हं. "बघ ना, ह्याच मीटरमध्ये तुला ह्याच वजनाचं काय देता येईल?" तर मला जरा पोएटिक हवंय. ओके. म्हटलं, बघतो मी, प्रयत्न करतो. आणि मग मी आणि तो बसला आणि मग मंगेश आला, आनंदी पण बाहेर आली आणि दे वर हॅव्हिंग फन आणि मी आपलं काहीतरी, अरे काय अर्थ हं, देते हं. जीवनाला काय रिप्लेस करता येईल बाबा, विचार करत होतो. आणि मग त्याचं मध्येच तो माझ्याकडे बघायचा, मंगेश, "अरे काही झालं का?" म्हटलं, "अरे तुम्ही असं बघू नका, माझ्याकडे बघितलं की मला काही सुचणार नाही." ते आता कारण ते सगळेच मित्र झालेत आणि बरोबर. तो मुळात स्टुडिओत तुम्ही ज्यावेळेस असं काही चेंज करायला जाताय किंवा गाणी लिहितात, हां. तो खूप एक्झॉटिक, खूप छान अनुभव असतो तो सगळा. अच्छा. आणि मग मी म्हटलं, तो ते सगळेच हसले आणि मग मला 1 मिनिट दे म्हटलं फक्त, मी तुला हां. देतो ओळ. आणि मग ओळ आली, की "हे तुझे असणे इथे रातराणीच्या खुणा." ओह वॉव! आणि मग निलेश म्हणला, "यही चाहिए था मुझे." आणि तो त्या मोमेंटला सुचलेला थॉट आहे, की त्याच वजनात, त्याच मीटरमध्ये, की बाबा हे तुझे असणे इथे अर्थ देते जीवना. अर्थ देते जीवना 3 शब्द होते त्या ओळीमध्ये. रातराणीच्या खुणा 2च झाल्या. सो 2च मोर झाले. प्रिसाईज. आणि रातराणीच्या खुणा साउंड्स मोर पोएटिक. तुझं असणं हे रातराणीच्या खुणांसारखं आहे इथं. बरोबर, आणि बरोबर. अर्थ देते जीवना ते थोडं जरा गद्यप्राय, थोडं बोजड वाटत होतं. हं, हं. म्हणून प्रश्न तर आपला वेगळाच होता. हो, नाही. पण आणि हे मी पण प्राध्यापक असल्यामुळे मला नाही, असं नाही, नाही. पण हे पण कळालं ना, की कसं असतं म्हणजे हां, जेव्हा तुम्ही गाणी लिहिता गीतकार म्हणून, हो. त्यावेळेला तुम्ही कशा पद्धतीने तो सगळा सराव करता. ह्यातूनच मी अजून एक प्रश्न विचारेन, की जेव्हा कलाकार म्हणून जे हं, काम करत असतात हं. पडद्यावरती, तेव्हा अनेक त्यांचे सुद्धा प्रॅक्टिसेस म्हणजे त्यांना त्यांच्या लूकची काळजी घ्यावी हो, हो, लागते. हो. डायलॉग बोलणं किंवा वाचन संस्कृती त्यांची वाचन मेन बरोबर, छान बरोबर. ठेवणं. हो. सो जेव्हा एक गीतकार किंवा कवी तुम्ही अपग्रेड करण्यासाठी कसे स्वतःला काय सरावमध्ये आणता किंवा काही प्रॅक्टिस तुम्ही करता का? की जेणेकरून तुमच्यातला गीतकार सुद्धा अपग्रेडेड राहील कारण काही शब्दोच्चार आपले जसे तुम्ही आता म्हणालात, की अर्थ हा बरोबर. शब्द जुना होता. हो, काहीतरी हो. वेगळं हवं असतं. तर तुमचा काही एक वेगळा सराव चालू असतो का? सराव म्हणशील तर वाचन चालू असतं. मला ओके. तर खूपदा असं वाटतं, की वाचत राहावं माणसाने. वाचन, चिंतन आणि मनन ह्या ओके. 3 गोष्टींनी आपण कलाकार म्हणून, गीतकार म्हणून किंवा कवी म्हणून हं. घडत असतो. माझं वाचन चालू असतं. दुसरी गोष्ट, काय लिहितायत नवीन लोकं? जुनी लोकं काय लिहितायत? बरोबर. माझे अनेक गीतकार मित्र आहेत. मंदार चोळकर असेल, समीर हं. सामंत असेल, वैभव जोशी, वैभव देशमुख, हं, गुरु हं. ठाकूर, अश्विनी शेंडे, प्रथितयश गीतकार, माझ्या बरोबरचे गीतकार, माझ्या नंतर आलेले गीतकार, ही लोकं काय लिहितायत? हं. हे मी बघत असतो. मी ऐकतो. मी माझा माझा प्रवास म्हणून मी दासबोध वाचतो. मला संत साहित्य वाचायला आवडतं. माझी समर्थ रामदासांवर श्रद्धा आहे. मी दासबोध वाचतो. मी तुकारामांची गाथा वाचतो आणि मला मला खूपदा आहे ना, मला विचारतात मित्र, "अरे यार, तू एवढा भारी गीतकार झालायस, एवढं गाणी लिहितो वगैरे." हे त्यांना वाटतं, मला तसं वाटत नाही. मग ते म्हणतात, "असं का होतं तुला, की असं का वाटत नाही तुला, की तू हां. आ" मी म्हटलं, "मी तुकारामांची गाथा वाचलेली आणि ज्या माणसाने तुकारामांची गाथा वाचली, त्याला 2 कविता संग्रह किंवा एक 40-50 गाणी लिहून त्याला जर मूठभर मांस अंगावर चढलं, तर मग त्याच्यासारखा करंट तोच." पण नाही तुमची गाणी खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे प्रेमाची हां, गोष्ट म्हणजे असू दे, जिवलग विनय असू दे. म्हणून ठीक आहे. म्हणजे मी विनयाने मी ॲप्रिशिएट करतो तुमचं, म्हणजे आय आय रिअली म्हणजे मी लोकांना धन्यवादच देतो आणि कुणाला कौतुक आवडत नाही. मलाही हं. आवडतं. पण मला याची जाणीव आहे, नम्र जाणीव आहे, की आपण जे करतोय ते आपल्याला चांगलं करायचंय आणि म्हणून
आपण जे मराठीत आपण म्हणतो की डोक्यात हवा नाही जाऊ हवा द्यायची नाही ह्या जाऊ गोष्टीची. बरोबर. कारण त्याला हा बेस आहे, की मला आठवतं की माझा जो स्ट्रगलचा काळ होता, त्या काळामध्ये मी रात्र-रात्र रॉय केणीकर वाचलेत, मी सुरेश भट वाचलेत, मी बोरकर वाचलेत, मी ग्रेस वाचलेत. ग्रेस माझे आवडते कवी आहेत. मी कुसुमाग्रज वाचलेत. मी तुकारामांची गाथा घेऊन झोपतो बऱ्याचदा. मग माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. आता आड उभा राही नारायणा, दया सिंधुपणासाच करी. वाचा बोले परी करणे कठीण, इंद्रिया अधीन झालो देवा. आता मनावर जी काही पोएट्री मी बरोबर. मराठीत बघतो, मग अगदी हो, हो. कबीरापासून मन हो, तू हो. पार उतर कहा जय्य वगैरे अनेक लोकांनी अगदी गुरु वगैरे हो, सगळ्यांनीच हो. लिहिलं. पण मग तुम्हाला जे म्हणायचंय ते ऑलरेडी कोणीतरी म्हणून ठेवलंय ना, आणि ते हो. पण तुमचे जे आदर्श आहेत, तुकाराम महाराज वगैरे त्यांनी म्हणून ठेवलंय. तुम्ही काय शेखी मिरवणार आहे? म्हणजे मला आनंद आहे, मी लिहितो त्याचा, मला अभिमान आहे, पण मला त्याचा गर्व नाही. आणि म्हणून हा हा प्रवास आहे, की तू जे म्हणालीस, की काय सरावे? हा सरावे, की तुकाराम वाचणे, ग्रेस वाचणे, बोरकर वाचणे, कुसुमाग्रज वाचणे, आणि मग ते मीटर तुमच्यात भिनत राहतं. मी अनेकदा मित्रांना म्हणत असतो, की तुमच्या धमन्यांमध्ये जसं रक्त फिरतं ना, बरोबर. तसं मीटर फिरलं पाहिजे. हो. तसे शब्द फिरले पाहिजे. मला ना अजून एक प्रश्न एक ना मी हिंदी चित्रपट पाहिला होता हं, आमिर खानचा. त्यामध्ये तो सुद्धा गीतकार होता. खूप हं. छान कविता वगैरे गीत ओके. लिहायचा आणि त्या चित्रपटामध्ये असं दाखवलं होतं, की जेव्हा त्याने त्याची जी कविता किंवा हं, हं, गीत जे लिहिलं ओके. होतं आणि तो जेव्हा ते गीत वाचून दाखवत होता, हं. तर अनेकदा त्या चित्रपटातून हा सांगण्याचा प्रयत्न होता, की कुठेतरी ह्या क्षेत्रामध्ये त्याचं क्रेडिट कोणतरी दुसरं सुद्धा घेतं. ट्रू. म्हणजे कविता तुमची असते किंवा हं, गीत हं, तुमचे असतात. हं. त्यासाठी तुम्हाला एक एक्स नंबर ऑफ अमाउंट दिली जाते हो. आणि सांगितलं जातं की हे गीत माझ्या नावाने पुढे जाईल म्हणून असं. खूप मूव्ही मी पाहिले अनिल कपूर ओके, यांचे सुद्धा ओके. ह्या हं, क्षेत्रातले. हं, हं. पण पडद्यामागचं खरं सत्य काय? असं खरंच होतं का? सुदैवाने मी जी गाणी लिहिली, ती कुणाच्या नावावर विकली गेलेली नाहीत आत्तापर्यंत. ते आत्तापर्यंत झालेलं नाही. हां, हे होतं, म्हणजे की पडद्यामागचं सत्य पडद्यामागचं माझ्या बाबतीतलं हे सत्य आहे. सत्य मला आहे. बाकीच्यांचं माहीत नाही. घोस्ट हं, रायटिंगचं हं. वगैरे हं, मी हं. ऐकलंय आणि ते मला असेलही काहींच्या बाबतीत. मी आत्तापर्यंत जी गाणी लिहिली, ती माझ्याच नावावर विकली गेली. माझंच नाव लिरिसिस्ट म्हणून तिथं लागलंय आणि माझा तो अट्टहासही असेल नेहमी. पण एक खंत आहे, जी तू पण म्हणालीस, आणि मलाही ती आहे, की बऱ्याचदा क्रेडिटची जी गोष्ट आहे, हो. की भलेही दुसऱ्याच्या नावावर ते येत नाहीये, पण माझंही नाव दिसत नाहीये ना स्क्रीनवर. बरोबर, बरोबर, आणि हे माझंच एकट्याचं दुःख नाही गीतकार म्हणून, हे अनेकांचं दुःख आहे. बरोबर. अनेक गीतकारांचं दुःख आहे, की तुम्ही गाणं लिहिताय, तर तुमच्या शब्दाशिवाय म्युझिक वाजेल का पडद्यावर? ऑफकोर्स नाही. किंवा मग लिप सिंग तुम्ही काय कराल? जर शब्द महत्त्वाचे आहे ना आधी. बऱ्याचदा ह्या गाणी लिहिण्याच्या प्रोसेसमध्ये शब्दातून कवितेतून सगळं जातं ना पुढं. हं, हं, हं. आणि मुळात मला असं वाटतं, की तुम्ही चाल बाजूला काढा, फक्त शब्द ठेवा, पोहोचणार नाही. नाही तुम्ही पोहोचणार. शब्द बाजूला ठेवा, चाल म्हणजे यातलं काहीही करा तुम्ही. चाल बरोबर. बाजूला काढून शब्द ठेवा किंवा शब्द बाजूला काढून चाल ठेवा. चालणार नाहीये ते. ते एक अल्टिमेटली एक एंड प्रॉडक्ट आहे. ते तुम्ही सेपरेट नाही करू शकत. जितकी चाल महत्त्वाची, तितके शब्द महत्त्वाचे. जितका अभिनय महत्त्वाचा, तितकंच त्याच्या मागचं जे काय म्हणजे. आणि बऱ्याचदा आता माझ्या अनेक कवी मित्रांनी ह्या गोष्टीबद्दल बोललेले आहेत आणि मी पण बऱ्याचदा बोलत असतो, की तुमचा चित्रपट पुढे घेऊन जातं गाणं. ॲक्चुअली. तुमची कथा पुढे घेऊन जातं गाणं. बरोबर, आणि व्हाय डू यू स्पेंड मनी ऑन दॅट? कारण यू वॉन्ट इट. बरोबर. तुम्हाला ते हवंय अनेकदा म्हणून. चित्रपटांपेक्षा गाणी खूप गाजलेली हां. असतात त्या चित्रपटांची कारण सुद्धा. मग म्हणजे आणि अशा अनेक गाणी आहेत ना, हो, म्हणजे हो. गाण्याने चित्रपटाला ओळख दिली आहे. हो, हो. बरोबर. आजही अरे, हे या चित्रपटातलं गाणं हो, आहे बरं हो. का. बरोबर. म्हणजे आजही आपण चित्रपटातली एखाद्याला कथा आठवणार नाही, पण गाणं गाणं आठवतं. आठवतं. आणि गाणं इतकं आपल्या म्हणजे परिचयाचं लोकांना म्हणजे इतकं आपण बघा प्रवासात असतो, हो, कुठं असतो, हो. आपल्याला कुठली गाणी आठवतात. आणि बऱ्याचदा गाणी आठवताना एखादी ओळ फक्त आठवते, पण गाणं आठवत नाही. त्यावेळेस बरोबर. आपण किती सैरभैर होतो बघा. हो, हो. "काय यार, मला ते गाणं आठवत नाही यार, आठवत नाहीये." मग जर एवढी जरी जिव्हाळ्याची गोष्ट आहे, शब्द इतके महत्त्वाचे, म्हणजे गुलजार साहेबांनी काय गाणी लिहून ठेवली. तुम्हाला म्हणजे कुठल्याही टप्प्यावर कुठल्याही पद्धतीचं गाणं, पाणी पाणी रे सारखं गाणं असेल किंवा कुठलीही गाणी घे ना तू, म्हणजे मेरा कुछ सामान तुम्हारे. मला असं वाटतं की माचीस पिक्चरमधलं गाणं मी म्हणतो. जर शब्द एवढे महत्त्वाचे आहेत, शब्दांनी जर चित्रपटांना हो. एका टप्प्यावर नेऊन टप्प्यावर ठेवलंय नेऊन. आणि चित्रपटांनी व्हायसा वर्सा आहे ते. बरोबर. मग आपण का गीतकाराला दुय्यम लेखायचं? त्याचं का नाव नको? त्याला का क्रेडिट नको? तुम्ही पैसे दिले म्हणजे तुमचा रोल संपला असं नाहीये. जर स्क्रीनवरच्या लोकांची नावं येतात,
तर तुमचा जो कार्यक्रम मला आय रिअली अप्रिशिएट ह्या योगायोगाने तो विषय निघालाय, तर तुम्ही बिहाइंड द सीन, हो. बिहाइंड द स्टेज आर्टिस्टला तुम्ही हो, हो. बोलवताय. आय रिअली अप्रिशिएट दॅट, की बऱ्याचदा नामोल्लेखही टाळला जातो हो, हो. बरोबर. आणि तुम्ही लोकं बोलवतायत आम्हाला लोकांना, म्हणून थँक यू फॉर नाही, नाही. दॅट. खूप छान. कारण खरंच आहे, की जसं मी म्हणाले, की सुखाचे चांदणे म्हटल्यावरती अरुंधती मधुर आणि डोळ्यासमोर येते. पण हे गाणं ज्याने लिहिलेलं आहे, मेन शब्द ज्यांचे आहेत आणि ते पण असणं आणि ते सुद्धा लोकांच्या समोर, प्रेक्षकांसमोर हो, येणं हो, हो. फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये ही खंत तुम्हाला जशी आहे आहे, आहे, तशी आहे. आता हे जे नावं तू घेतलेस, सुदैवाने मला म्हणजे टचवूड, की ही जी मी ज्यांच्यासोबत गाणी केली, निलेशचा हट्ट असतो, की अरे गीतकाराचं क्रेडिट गीतकाराला मिळालं पाहिजे. मी ज्या लोकांबरोबर काम केलं, त्या लोकांनी माझं क्रेडिट मला दिलं. माझं नाव मला दिलं. टेलिव्हिजनवर दिसतं. पण असं होतं काही गाण्यांना, की "अरे यार, तुमचं नाव दिसत नाही" किंवा अनेक मित्रांचं. मला काही गाणी अशी आहे, की मराठीतली, "अरे, अरे गाणं कोणाचं आहे यार? इतकं छान गाणं आहे, पण गीतकाराचं नावच दिसत नाहीये." बरोबर. ते नाही Google, नाही कळत. हो, हो. मग मी फोन करतो, "अरे याला, अरे हे गाणं कोणाचं आहे रे? अरे हे कोणाचं आहे?" मग कळतं, अरे ते अश्विनीचं आहे, किंवा ते अरे यार वैभवचं आहे, किंवा ते समीरचं आहे, किंवा ते मंदारचं आहे. बरोबर. आणि ती हिट गाणी असतात बऱ्याचदा. मग ते पडते. तुम्हाला शोधाशोध करावी लागते. असं होता कामा नये. म्हणजे हे माझं एकट्याचं मत नाही, सगळ्यांचंच मत आहे. आणि ज्याचं क्रेडिट आहे त्याला कळलं. म्हणजे मला आय वुड लाइक टू टेक दिस एन अपॉर्च्युनिटी, की बाबा येस, हे येस. लोकांना कळलं पाहिजे आणि प्रेक्षकांनी सजग राहिलं पाहिजे, की बाबा मला गीतकारही कळला पाहिजे, मला म्युझिक डायरेक्टरही कळला पाहिजे. आणि हे होतं बरं का आता. हो, हो. समाज माध्यमामुळं लोकं बघायला लागले, की कोण आर्टिस्ट आहेत, कोणी लिहिलंय गाणं. हो, हो. मला वाचणारा, मला ऐकणारा एक वर्ग आहे. ते गाणं ऐकल्यानंतर म्हणतात, "हे श्रीपद जोशीचं दिसतंय बरं का." आणि मला खूप आनंद होतो या गोष्टीचा. ॲक्चुअली. कारण खरंच आहे प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये किंवा डोळ्यासमोर जे येतं तो हं. कलाकार असतो हं, आणि हं. त्यानंतर ते गाणं कोणी गायलंय तो सिंगर असतो. हो, हो. पण ते म्युझिक कोणी दिलंय आणि त्याचे गीत हे शब्द कोणाचे आहेत हं. ते फार अनेकदा महत्वाचं आहे. मागे राहतात. पण ते सुद्धा कळणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. "पुण्याही जीवाचा न घडो मत्सर." पुन्हा एकदा मी श्रीपाद तुम्हाला एक प्रश्न विचारेन. खरं तर तुमच्या ह्या प्रवासामध्ये मला कळालं, की खरं तर एकीकडे तुमचं करियर आहे, हं. जे म्हणजे तुम्ही प्रोफेसर म्हणून काम करत होतात. हो. दुसरीकडे हे तुमची पॅशन मी म्हणेन, की हो. तुम्हाला तुमच्यातला हा कलाकार सापडला. हं, हं. पण कधी असं मनात नाही आलं, की ही जी पॅशन किंवा हं, हा जो हं. कलाकार सापडलाय, ह्यालाच आपण फुल टाईम करियर म्हणून निवडावं? नाही वाटलं. त्याचं कारण, की मी ह्या क्षेत्रातली अस्थिरता पाहिलेली आहे. अच्छा. ह्या क्षेत्रामधली म्हणजे ह्याच काय, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीचं मी नुसती गीतकाराचं हं, हं. सांगत नाहीये. मी मुंबईत 7 वर्ष होतो. हं, हं. मी नंतर पुण्यात गेलो. पुण्यात मी शिक्षण घेतलं. मुंबईत हो. 7-8 वर्ष थांबलो. परत मला तिकडे नोकरी मिळाली सरकारी, म्हणून मी पुण्यात गेलो. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये अनसर्टनिटी मला माहिती आहे. आणि आय रिअली अप्रिशिएट, आणि मला अशा लोकांचं खूप कौतुक आहे, की अशा परिस्थितीत सुद्धा ते फुल टाईम करतात ह्या गोष्टी आणि ते टिकतात आणि ते यशस्वी होतात. त्यांचं मला खरंच कौतुक आहे. माझ्यात कदाचित गट्स नव्हते तेवढे. माझ्यात धारिष्ट्य नव्हतं असं मी म्हणतो. तो माझा कमीपणा आहे खरं. पण मला नाही पण रिग्रेट त्याचं नाही कारण वाटत नाही त्याचं रिग्रेट. त्याचं ठीक आहे. कारण मी तुला सांगतो, की मला असं बऱ्याचदा वाटतं, की तुम्ही आयुष्यात एकदाच जगता. हो, तुम्हाला कलाकार म्हणून जर तुम्ही यशस्वी झालात, तर पीपल आर देअर टू रिकॉग्नाइज यू, अप्रिशिएट यू. नाहीच झालं तर काय? तुमच्या विपन्नावस्थेत हा समाज येतो का? नाही. मी जर गीतकार म्हणून नावाजलो, तर लोकं मला "अरे यार, श्रीपाद जोशी गीतकार" म्हणून मला कौतुक करतील. पण कदाचित दुर्दैवाने मी नाही पोहोचलो लोकांपर्यंत. माय बॅड लक. तर मग माझं घर चालवणं असेल, माझ्या ज्या सांसारिक गोष्टी आहेत, आणि माणूस म्हणून तुम्हाला गरजा असतात. बरं, कलाकार म्हणून तुम्हाला गरजा आहेत, ही व्यवस्था समजून घेत नाही ना बऱ्याचदा. इट कम्स विथ अ बजेट देन. "अरे यार, आम्हाला हे करायचंय, पण आमचं बजेट कमी आहे." किंवा मग स्पर्धा असते. मग यात तुम्ही टिकणार किती, कसे, आणि तुम्हाला कामं किती मिळतील? मिळाले तर ते टिकतील का? टिकले तर ते विकतील का? अनेक गोष्टी आहेत त्याला. एक बरोबर. नाही, अनेक फॅक्टर्स आहे आणि हे सत्य आहे. आणि म्हणून मी मगाशी तुला म्हणालो, की हे चॅलेंज आणि ही रिस्क घेऊन जे लोकं त्यात पुढे जातात, त्यांचं मला खरंच सॅल्यूट आहे त्यांना. मला ते जमलं नाही आणि मला रिग्रेट नाहीये त्याचा. कारण मी सरकारी नोकरी मिळवली. मी प्राध्यापक हो, म्हणून हो. झालो. मी शिक्षण कंप्लीट केलं. माझं एम-ए, एम-फिल, हं, हं. पी-एच-डी आणि सेट केलं. आणि मला वाचायला आवडतं. मी प्राध्यापकीत असल्यामुळे मला वाचायला आवडतं. मला पूरक हं. वातावरण मिळालंय. हं, हं. त्याच्यामुळे मला रिग्रेट नाहीये. एक होतं,
की तुम्ही दोन्ही गोष्टी सारख्या करत असल्यामुळं तुम्हाला फुल फ्लेज ह्या गोष्टी न केल्यामुळं काही अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येणार असतात, ते येत नसतील कदाचित. तुमचं जरा थोडं डायव्हर्ट होता तुम्ही किंवा अनेक व्यवधानं असतात हं, तुम्हाला, हं, म्हणजे हं, हं. अनेक बरोबर. पण मला असं वाटतं की याच्याही पलीकडे जाऊन यू हॅव अ फॅमिली. बरोबर. आता माझं 5.5 वर्षाची माझी शुभ्रा मुलगी आणि राघव नावाचा माझा मुलगा आहे 16 महिन्याचा. मी एक स्ट्रगलर गीतकार म्हणून ह्या लोकांना कसं वाढवलं असतं. आणि मी गेलोय त्या फेजमधून. म्हणजे व्हेन आय वॉज इन मुंबई आणि लॉकडाऊन ज्यावेळेस हं, हं. सुरू झाला, त्यावेळेस माझी मुलगी एक साधारणतः म्हणजे माझी बायको त्यावेळेस प्रेग्नंट होती आणि ज्यावेळेस मी मुंबईत आलो, त्याच्यानंतर लॉकडाऊन झाल्यानंतरही माझ्यासाठी काय अनेकांसाठी हो, हो. डिफिकल्ट होतं सर्व्हाईव्ह होणं किंवा ते उभं राहणं. त्या दरम्यान मी तिला चांगल्या खाजगी शाळेत घालू शकत नाही म्हणून मला रडू आलेलं आहे, की मला तिला म्युनिसिपालिटीच्या शाळेत टाकायचंय. तो काळ मी बघितलाय ना. किंवा बिकॉज ऑफ द फायनान्शियल कंडिशन्स मी डिस्टर्ब किंवा माझी फॅमिली डिस्टर्ब झालेली मी बघितली आणि सोशल स्टेटसचा जर भाग म्हणशील तू, तर तुम्ही गीतकार म्हणून द्यालच तुम्ही. पण मी दैवदुर्विलासाने जर मी नाही गीतकार म्हणून यशस्वी झालो, तर मला समाज म्हणून तुम्ही ज्यावेळेस आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही, त्यावेळेस तुम्ही मला स्वीकाराल का? ह्या काळामध्ये आणि लेट्स बी व्हेरी प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल. मग मला हे ज्यावेळेस कळलं, त्यावेळेस मी म्हणालो, नाही मला घर चालवायचंय, मला संसार करायचा आहे, मला पैसे कमवायचे आणि मग मी हे करणार आहे. मग मी ज्यावेळेस होमवर्क करतोय, मी ज्यावेळेस यात उतरलोय, माझे कॉन्टॅक्ट्स आहेत, माझे माझे संपर्क आहेत बरोबर. आणि माझ्या गाण्यातून मला गाणं मिळतंय. तर तू जे मगाशी म्हणालीस, की रंग माझा वेगळा हो. मला खूप आवडतं. मला आठवतं लॉकडाऊनच्या दरम्यान मला एका प्रोड्युसरचा Instaला मेसेज आला आणि मी त्याचं Insta फार बघायचो नाही. हं, हं. Facebook ओल्ड फॅशन, बरोबर. अजूनही तसंच ओल्ड फॅशन आहे. Instaला मला मेसेज येऊन पडलेला होता, की तुमचा रंग माझा वेगळा गाणं मला खूप आवडतं आणि मी एक फिल्म करते, तर मला तुम्ही माझ्या फिल्मसाठी गाणी लिहावं असं वाटतंय. तुमचा नंबर द्या. हं. 3-4 दिवस झाले मेसेज येऊन पडलेला. मी बघितला नाही आणि मी ज्यावेळेस बघितला त्या दरम्यान त्यांचा येऊनही गेला होता मला कॉल आणि त्या बोलल्या माझ्याशी, की मी अशी-अशी फिल्म करते, हिस्टॉरिकल मूव्ही आहे आणि आय वॉन्ट यू टू राईट लिरिक्स फॉर माय फिल्म. मला विशेष वाटलं कारण मी अगदीच त्यावेळेस नवखा होतो आणि मी म्हटलं, "अरे यार, कुणीतरी एक तर आपली विकेट घेतंय, गंमत करतंय, चेष्टा बरोबर. करतंय कुणीतरी." कोणी मला होऊन कशाला अप्रोच होईल, की मला गाणं लिहा. माझ्यासाठी गाणं लिहा. तर मी म्हटलं, "हां, ठीक आहे, मी लिहितो." 1-2 कॉल झाल्यानंतर त्या खूपच निर्वाणीने, "अहो, मला तुमचा रंग माझा वेगळा खूप आवडलं होतं आणि मला खरंच तुम्ही लिहावं असं वाटतंय, तर तुम्ही खरंच सांगा, म्हणजे आपले 2 कॉल झाले, तुम्ही लिहाल का?" आणि मग आय वॉज अशेम्ड, की बाबा अरे यार, मी असं अनप्रोफेशनली कधीच हं, वागत हं. नाही. पण मुळातच त्या काळातली मनस्थिती वगैरे बघता मी त्यांना थोडा डिले झाला माझ्याकडून. मग त्यांचा तिसरा फोन आल्यानंतर म्हटलं, "मॅडम, आय एम सॉरी, मी तुम्हाला आजच्या आज संध्याकाळी गाणं देतो." एक तर मला ऐतिहासिक मूव्ही आवडत नाही किंवा मी इतिहासात न रमणारा मुलगा आहे आणि एकंदर बॅकफ्रंटला बऱ्याचशा गोष्टी चालू चालू असल्यामुळं आहे. कदाचित मी जरा दुर्लक्ष केलं. दॅट शुडंट हॅपन. पण मला कळलं, की अरे शी इज जेन्युइन अँड शी वॉन्ट्स मी टू राइट लिरिक्स फॉर हर. मी म्हणालो, की मी देतो तुम्हाला. संध्याकाळी मी त्यांना 8 ओळी लिहून पाठवल्या त्या गाण्याच्या आणि त्या म्हणे, "ओके, मी म्युझिक डायरेक्टरला कळवते आणि मग त्याला पाठवते आणि मी तुला हं, कळवते हं. तुम्हाला." त्याच्यानंतर लॉकडाऊन उठला आणि आमची मुंबईत पहिली मीटिंग झाली मालाडलाच ते आपल्या ओबेरॉय सॉरी इन ऑर्बिटला की कुठेतरी झाली. त्यावेळेस त्यांनी 4 गाणी साइन केली माझ्याकडून. मला असं वाटतं, की मी प्राध्यापकी जरी करत असलो तरी गाण्यातून गाणं मिळत जाणं किंवा "अरे जीवाला काय आवडतंय आम्हाला त्याच्याकडून लिहून द्या." त्याने लिहिलंय तसं. पीपल कम विथ बरोबर, दॅट ना, किंवा बरोबर, "अरे रंग माझा वेगळ्यासारखा हवाय" किंवा ते अमकं गाणं तुम्ही लिहिलंय तर बरोबर. द्या. तर ते आणि अशा पद्धतीने संपर्कातून मी म्हणेन, की क्वालिटी तुम्ही पहिल्यांदा जे दिली, काम तुम्ही दिलं आणि त्या कामातून तुम्हाला हे पुढे टचवूड. कामं मिळत गेलं. खूप छान. खरंच मी पुन्हा एकदा प्रेक्षकांकडून सुद्धा हा प्रश्न विचारेन. तुमची अनेक गाणी आहेत जी आवडतात. मग ती जीवलगा असो, प्रेमाची गोष्ट, रंग माझा वेगळा, थँक आई यू. कुठे काय करते मधली 3 गाणी असो, 3 गाणी. जुगलबंदी सुद्धा त्या हो, 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 दोघींची हो. आणि उजळून आली दिवाळी. दिवाळीमध्ये सगळ्यांनी हे गाणं ऐकलं असेल रील नक्कीच. त्याचं खूप रील. हां. मलाही अपेक्षा नव्हती की ते एवढं जाईल गाणं. खूप छान. त्याचे हं. रील्स अनेक होते आणि दिवाळीमध्ये Instaवरती सुद्धा अनेक गाणी ती हो, सगळी हो, होती. हो. आता अपकमिंग प्लॅन्स काय आहेत? जसं तुम्ही एका चित्रपटाचं मला चित्रपटाचं. सांगितलं, "अशी मी, असा मी" हो, म्हणून. हो, हो. तसंच अनेक काही वेगळी तुमची अपकमिंग पुस्तकं आहेत का? किंवा काही कविता, काही गीतकार असे काही सीरियलसाठी गाणी येणार आहेत का? म्हणजे आम्ही त्याची वाट बघू असं? 3 पिक्चरसाठी मी गाणी लिहिलेली आहेत. तर आता एक पिक्चर 28 नोव्हेंबरला येतोय, असा मी बरोबर. अशी मी. अजिंक्य देव आणि तेजश्री प्रधान त्यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आहे आणि यूकेमध्ये त्याचं शूटिंग झालंय. छान चित्रपट आहे. इंटरेस्टिंग आहे कारण काय झालं, मी 4-5 वर्षापासून गाणी लिहितोय. मालिकांसाठी हं, किंवा हं. सागरिका म्युझिकसाठी मी हं. काही गाणी केली. सिंगल्स म्हणजे
झाल्यात. फिल्मसाठी माझं गाणं येत नव्हतं आणि मी गाणी 3 फिल्मसाठी लिहून ठेवलीत. बरोबर. पण ते रिलीज होत नव्हत्या. टेक्निकल गोष्टी असतात. प्री हं, हं. प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन अनेक गोष्टी. तर योगायोगाने ही फिल्म येते. अजून 2 फिल्म कधी येतील, रिलीज होतील मला माहीत नाही. त्याच्यामुळे त्यांची नावं नाही सांगता येणार मला. पण मी 28 नोव्हेंबरला येतोय. त्यात मी 4 गाणी लिहिली. निलेश मोहरीचं त्यात म्युझिक आहे. ओके. वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, अनेक लोकं 5-6 गायक आहेत त्यामध्ये. तर देवांजली बिस्वास आहे. अनेक गायकांनी ते गाणं गायलंय आणि ती 4ही गाणी गायली आहेत वेगळी-वेगळी. तर आय एम एक्सायटेड आणि ते 3 प्रोजेक्ट आहेत. अ, अजून 2-3 मी गाणी लिहितोय. सागरिकासाठी लिहितोय. पुस्तकांच्या संदर्भात म्हणशील तर जाणिवांचे दिवे हो. 2017 साली आलं. आत्ता मी 2023ला शुभ्र नभाचे काठ नावाचा माझा कविता संग्रह माझ्या मुलीच्या शुभ्राच्या हस्ते प्रकाशित केला. पुण्यातच प्रकाशन झालं. मग आता जस्टिस शुड बी गिव्हन टू माय सेकंड चाइल्ड की येस. मग परत मोठेपणी तो म्हणायला नको, की बाबा तुम्ही मुलीच्या हस्ते प्रकाशन केलं होतं. मग आता बरोबर. दोन्हीही कविता संग्रह आहेत पूर्वीचे. अच्छा. तर तिसरा माझा गझल संग्रह तो इट इज जस्ट इन अ माइंड की बाबा हं, हं. आपल्याला मग आता 16 महिन्याचा आहे मुलगा, तर तो जसा मोठा होईल, मग मला त्याच्या हस्ते ते प्रकाशन करायचंय तिसऱ्या गझल संग्रहाचं. 2 गझल कविता संग्रह आणि आले तर त्याच्यासाठी तुमचं काम चालू आहे गझल ऑलरेडी मी आता संग्रहाचं. 13-14 पासून गझल लिहितोय. मला ऑलमोस्ट 10-11 वर्ष झाले. अनेक बरोबर, गझला झाल्यात. आता बरोबर. त्यातल्या ज्या छान आहे शॉर्टलिस्ट करणं वगैरे हं, आणि हं. मग त्याचं पुस्तक जर होईल, म्हणजे होईलच कदाचित कारण तेवढ्या गझला लिहिल्यात. तर माझे काही मित्र बसून आम्ही त्यातल्या चांगल्या हं. गझला निवडू आणि गझल संग्रह काढू. आता मी तो मोठा व्हायची वाट बघतोय. कारण त्याच्यासाठी आणि मला मित्रांनी विचारलं, म्हणजे हा प्रश्न तू विचारला नाही, पण तरी सांगतो, की का मुलांच्या हस्ते का हो, हो, करायचं हो, होतं? हो. तर मला काय होतं, की आय जस्ट वॉन्ट टू क्रिएट अ गुड मेमरी फॉर मी अँड फॉर माय फॅमिली. फॅमिली, माय चिल्ड्रन. आणि होतं काय माहिती आहे का, की आत्ता आपला इनोसन्स नावाचा जो प्रकार आहे ना, आपली हो, हो, हो. निरागसता आहे ना, निरागस. ती जरा थोडी मला असं वाटतं, की डळमळीत झाली आहे. कलेच्या क्षेत्रात काय की कुठल्याही क्षेत्रात काय, जेव्हा तुम्ही मोठे होता, त्यावेळेस तुम्हाला विषय, वासना, विकार सगळेच जडतात आणि मग कुणाच्या हस्ते प्रकाशन करायचं? आता मी म्हणालो, की "अगं माधवी, मला तुझ्या हस्ते प्रकाशन करायचं, तू एका पायावर तयार होशील." किंवा अनेक मित्र आहेत. बरोबर. तयार इंडस्ट्रीतले होतील. आहेत हो. किंवा काय आहेत. इट्स नॉट एन इश्यू, की अरे याच्या बरोबर, हस्तेच करायचं, मग तो नाही. अवेलेबल होतील लोकं. लोकं वाईट आहेत असं नाहीये. बरोबर. पण मला काय वाटतं, की बाबा जी निरागसता लहान मुलांमध्ये आहे, बरं मी ते अगदीच त्यांना कळतच नाहीये काय करतात. अशा वेळेसही त्यांच्या हस्ते प्रकाशन करत नाही आणि त्यांना आता खूपच हं, हं. कळायला लागलंय अशाही नाही. त्या अशा काळात माझी शुभ्रा मला वाटतं 4.5 वर्षाची असताना मी ते पुस्तक प्रकाशित केलं. द सेम इज गोइंग टू हॅपन विथ तेव्हा राघव. शुभ्राची रिएक्शन काय होती? म्हणजे मला जाणून घ्यायला ती आवडेल. ती खूप म्हणजे आम्हाला दोघांनाही नवरा-बायकोला धाक पडला होता, की आता ही पोरगी स्टेजवर काय करते बाबा? कारण ती चुळबुळी आहे आणि अच्छा. ती मुडी पण खूप आहे. बापावरच गेली. तिचे मूड स्विंग्स खूप होतात आणि मी माझ्या सकाळीच एका मैत्रिणीला फोनवर गप्पा मारत गमतीत पीजे मारला, की म्हटलं, "एक बायकांचे मेनोपॉज परवडले, पण कवी लोकांचे मेनोपॉज नको." म्हटलं, "अवघड आहेत ते." म्हटलं. तर शुभ्राचं असं झालं, की मला तिला मी नवीन ड्रेस वगैरे घेतला. तिच्या आईने तिला हं, सांगितलेलं, हं. की तुला असंच करायचंय बरोबर. पुस्तक वगैरे प्रॅक्टिस आणि शी वगैरे. वॉज व्हेरी एक्सायटेड. हां, हां. पण तरी आपल्याला एक थोडी धाकधूक असते, की करेल की नाही. करेल नाही तर करेल. तिने ते खूप छान पद्धतीने केलं आणि त्याच्यानंतर ती खुर्चीत जाऊन बसली. तर तिला शेजारी कोणीतरी जे गेस्ट होते त्यांनी तिला फुल दिलं गुलाबाचं. ती बसली फुलाशी खेळत. हं, भाषणं चालू होईपर्यंत. तिने कुठलाही आवाज केला नाही, कुठलाही त्रास दिला नाही. सो मला आनंद झाला त्याच्यानंतर. घरी आल्यानंतर तिने तक्रार केली कारण तिला भूक लागली होती. कार्यक्रम थोडा लांबला. बाबा घाणेरडा झाला म्हणे कार्यक्रम. म्हटलं, "का गं?" म्हणे, "मग काय भाषण चालू म्हणे, मला भूक लागली वगैरे." मला त्याचंही हसू आलं आणि आणखी याचा आनंद झाला ह्या गोष्टीचा, की लोकसत्तेने याची बातमी ज्यावेळेस केली, त्यावेळेस चिमुकल्या शुभ्राच्या हस्ते वडिलांच्या पुस्तकाचं प्रकाशन अशा याची हेडिंग त्याला देऊन ती बातमी छापली होती. मला खूप आनंद झाला, की मला जे म्हणजे मी ज्या हेतूने केलं होतं ते, की ते मला पोहोचलं. मुलीच्या हस्ते करायचं आहे आणि दॅट इज हायलाइटेड बाय वन ऑफ द रिनाउंड न्यूजपेपर्स इन महाराष्ट्र. येस, येस. मला आनंद झाला. तुमचं फेव्हरेट जॉनर कोणतं आहे? म्हणजे कविता आणि ह्याच्यामध्ये जसं म्हणालात, की फार वेगवेगळे जॉनर सुद्धा बघायला हं, हं. मिळतात. प्रेम आहेत गीतांमध्ये हं, किंवा हं. जुगलबंदी आहे हं, हं, हं. किंवा तुम्ही म्हणालात जसं आयुष्यावरती सुद्धा आपण करतो. तुमचा फेव्हरेट जॉनर कुठला आहे? गझल जशी आहे? विषयांचं म्हणशील तर मी रोमॅन्टिक लिहितो. मी प्रेमाचं, प्रेमभंगाचं अनेक हं, अनेक हं. लेयर्स असतात. पण आता काय झालं ह्या टप्प्यात अलीकडे जसं-जसं वाचन वाढलं, थोडं मला आहे ना कवितेमध्ये जरा स्पिरिच्युअल म्हणजे तो थॉट आपला
हेच असतो, म्हणजे प्रेमाचा जरी असला तरी त्याच्यामध्ये प्लॅटॉनिककडे मला कसं जाता येईल किंवा स्पिरिच्युअली कसं जाता येईल बरोबर, ह्या अंगाने मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण ठरवून लिहित नाही ते, बरोबर. पण मुळातच तशी बैठक मनाची, विचारांची तशी झाली, की मी त्या पद्धतीने आता लिहायला लागलोय. जॉनर म्हणशील तर मला गझलही लिहायला आवडतं. मी मुक्त छंदातही कम्फर्टेबली लिहितो. मला वृत्तबद्ध कविता सगळ्यात जास्त आवडतात. म्हणजे गझलपेक्षाही आणि मुक्तछंद कवितापेक्षाही मी सगळंच हं, हं. लिहितो, अभंगही लिहितो. पण मला त्यातल्या त्यात वृत्तबद्ध कविता आवडतात. म्हणजे कारण काय होतं, इट्स व्हेरी चॅलेंजिंग. तुम्हाला ते बरोबर. मीटरमध्ये लिहायचंय आणि अप्रोप्रिएट शब्द सुचले पाहिजे. मग काय होतं, की ओळीत तुम्हाला जे म्हणायचंय ते मांडता आलं, बरोबर. ते तुम्हाला युरेका, अरे वाह! मला ते करता आलं. करता आलं. आणि योगायोगाने काय झालंय, मी मगाशी जसं म्हणालो, की मी कुसुमाग्रज वाचले, हो, हो. बोरकर वाचले, ग्रेस वाचले, तर आरती प्रभू वाचले. ह्या दिग्गज कवींची मांदियाळी तुमच्या समोर आहे, त्यांची कविता समोर आहे. जेव्हा तुमच्याकडून अशी एखादी हुकमी ओळ येते किंवा कविता येते ना, मी खूपदा अनेक मुलाखतीमध्ये किंवा मित्रांशी गप्पा मारताना म्हणतो, ते विचारतो, "अरे कसं सुचतं?" किंवा हां, हां. वृत्तबद्ध कविता. बरोबर. मला आता बघ ना, म्हणजे फार पूर्वी मी किंवा तू पण वाचली असेल, पृथ्वीचे प्रेमगीत, की हो, युगा हो. मागुनी चालली रे युगे, ही करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. एवढी लांबलचक ओळ आणि मी जेव्हा लिहायला लागलो त्यावेळेस मला याचं वृत्त माहीतच नव्हतं. बरोबर. हे मंदारमाला की सुमंदारमाला की काय, काय काहीच माहीत नव्हतं. पण मी ही कविता त्यावेळेस मोठ्याने वाचायचो. मग मला हळू-हळू कळलं, की अरे यार, ह्या वृत्तामध्ये अनेकांनी लिहिलंय. ग्रेस साहेबांनी लिहिलंय. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे. म्हणजे सुरेश हो, हो, वाडकरांच्या हो. आवाजात गाजलेली ती. हो, मग हो. अनेक आमचा ज्ञानेश पाटील नावाचा आमचा जळगावचा गझलकार मित्र आहे, डॉक्टर ज्ञानेश पाटील. माझा आवडता गझलकार आहे. कुठे भासू तू तुझ्या कंकणांचा, तुझ्या पैंजणांचे बुलावे कुठे, हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे. किंवा वैभव जोशीची ओळ आहे, की तुला पाहताना तुझा होत गेलो, आता काय माझे असे राहिले. मग मला एक कळलं, की अरे यार, किंवा ती सौमित्राची गाजलेली कविता जगायचा तेव्हा खरा अर्थ. काय झालं, की मी हा अभ्यास म्हणून ज्यावेळेस अनेक कवींच्या कविता वाचतो आणि सकस असेल, चांगलं असेल तर पाठ करतच नाही. ते पाठ होतं ऑटोमॅटिक. बरोबर. मग मी जे वृत्तीत भिन्न ज्याला म्हणतो ना, ते असं भिनत गेलं. आणि मग अशी एखादी ओळ येऊन त्याच वृत्तात आली, की म्हणजे 2014 ला लिहिलेली ही कविता आहे. 13 का 14 ला आकुर्डीच्या इस्कॉन टेम्पलच्या पार्किंगमध्ये रात्री उशिरा लिहिलेली कविता आहे, की कोणीही कोणाच्या मनाची कवाडे भल्या सांजवेळेत खोलू नयेत. समाधीच तरंगा इथे प्रार्थनांच्या कोणी शब्द देखील बोलू नये. आणि मला आनंद होतो ह्या गोष्टीचा, की अरे आपल्याला त्या मीटरमध्ये, त्या वृत्तात, त्या ताकदीचं त्या ताकदीचे. लिहिता आलं. कारण पुढे तुमची एवढी मोठी मांदियाळी उभी आहे. एवढ्या बरोबर. लोकांनी लिहून ठेवलंय. बरोबर. सो आय एम व्हेरी मच कम्फर्टेबल इन वृत्तबद्ध कविता. खूप छान वाटलं श्रीपाद मला तुमच्याशी आज संवाद साधून. कारण खरंच मला पडद्यामागचं हे जे जग आहे, ते सुद्धा सगळं कळालं. आपला ना एक सेगमेंट असतो, बरं. ज्याच्यामध्ये तुम्हाला मी कॉल लावायला देणार हो. आहे. हं. सो हा कॉल आपण त्यांना लावणार. अनेकदा आपल्या आयुष्यामध्ये अशी काही व्यक्ती असतात किंवा हं. काही माणसं असतात, हं. की ज्यांच्याशी आपल्याला बोलायचं असतं किंवा खूप गोष्टी मनातल्या मनात राहिलेल्या असतात. त्यांच्यापर्यंत त्या पोहोचण्याआधी कुठेतरी आपण बोलू शकलो नाही किंवा अनेक काही गोष्टी होतात. तर जर का आज हा फोन तुमच्याकडे दिलाय आणि ह्यावरून तुम्ही कोणालाही फोन लावू शकता, हो. ज्यांच्याशी तुम्हाला बोलायचंय. हे इंटरेस्टिंग आहे. तर हा कॉल कोणाला जाईल हे मला मला ते तुम्ही बघायचंय. सांगत असताना, सॉरी टू इंटरप्ट यू, मला तू हे सांगत असताना आरती प्रभूंच्या ओळी आठवल्यात. गेले ते यायचे राहून, तुझे अ, नक्षत्रांचे देणे. तर ते म्हणजे मला काय, म्हणजे त्या ओळीशी समर्पक हा थॉट आहे, की बाबा अरे नक्कीच. आपण होतं असं बऱ्याचदा, की अनेकदा होतं. बऱ्याचदा बोलायचं राहून जातं लोकांशी, किंवा बऱ्याचदा असं होतं, की आपण दार वाजवत राहतो, हो, हो. ठोठवत राहतो दार, आणि नाही तो आवाज पोहोचत बऱ्याचदा. कवी ग्रेस माझे आवडते कवी आहेत खूप. म्हणजे आता तू म्हणशील तर अनेकांशी बोलायचं राहून गेलं, हो, अनेक हो. गोष्टींशी. अनेक प्रिय व्यक्ती आहेत. माझ्या बरोबर. सॉरी, हो. माझ्या वडिलांशी बोलायचं राहून गेलंय मला बरंचसं. हो. मगाशी आपल्या मुलाखतीत बोला. आलंय. हो, हो. बऱ्याचदा बायकोशी संवाद होत नाही. म्हणजे होतो, पण बरोबर. तिचं असं म्हणणं असतं, की "अरे यार, काय नेहमीप्रमाणे बायकांची तक्रार असते तशी, की बरोबर. यू डोंट गिव्ह मी टाईम." टाईम बरोबर. अनेकांशी राहिलंय. माझे शिक्षक असतील, की पण आत्ता ह्या मिनिटाला मला जो विचार आला ना, हो. की कवी ग्रेस. कारण मी गीतकार आणि कवी म्हणून ज्यावेळेस या खुर्चीत बसलोय, त्यावेळेस मला असं वाटतं, की माझ्या आयुष्याचा फार मोठा काळ आहे ना, मी ज्यावेळेस डिप्रेसिंग फेजमध्ये होतो, निराशेत होतो, की आपल्याला एक असतं बघ, की मला बरोबर. सेटल व्हायचंय, मला हो, पैसे कमवायचे आहेत, हो. मला माझं बरं, खेडेगावातून शहरात आलेला शहरात. मुलगा, हो, ज्याचा इंग्रजी विषय आहे, हो. मला प्रचंड कॉम्प्लेक्स होता. तो जो माझा आयडेंटिटी क्रायसिस आहे, की हू एम आय? हं, हं. मैं कौन हूँ? मुझे क्या करना है? तर त्या याच्यात मग माझं इंग्रजी चांगलं नाही. मग इंग्रजीचाच विषय आहे माझा. मग हं. इंग्रजीचा प्राध्यापक व्हायचं. मग इंग्रजी कसं इम्प्रूव्ह होईल? हो. कवी व्हायचंय तर मग चांगलं कसं लिहिता येईल? कसं सकस येते? कसं लिहिता येईल? बरोबर. मीटरमध्ये, टाईट हो. मीटरमध्ये कसं लिहिता येईल? मी
खेड्याचाही नाही आणि शहराचाही नाही. मग हा हो. जो कॉम्प्लेक्स आहे, हा जो क्रायसिस आहे, ह्या काळामध्ये ह्या तगमगीचा जो काळ होता, हा खूप मोठा काळ होता आणि मला वाटतं आत्ता अलीकडं कुठेतरी मी त्याच्यातून बाहेर पडायला लागलोय. पूर्णपणे बाहेर पडलेलो नाही ह्या क्रायसिसमधून. तर ही जी मला वाटतं न्यूनगंड एक हा आपल्यामध्ये न्यूनगंड असतो. होताच तो आणि आहेच बरोबर. तो, अजूनही आहे. म्हणजे बऱ्याचदा म्हणजे मी घाबरत नाही या गोष्टीला सांगायला, की मी आजही तुमच्या कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये अनेक ठिकाणी जाताना आय एम व्हेरी मच कन्सर्न्ड. भीती याची नाही, की तुम्ही लोकं मला काय विचाराल किंवा काय नाही. मला आता आय एम व्हेरी मच नोन. आता ह्या वातावरणात मी सेलिब्रिटीजला हो, भेटतो, हो. बोलतो किंवा मलाही लोकं ओळखतात. पण मला असं वाटतं, की मी नाहीच आहे यातला पण मग सुरू हा जो केलाय. कॉम्प्लेक्स तुम्हाला वाटतो, न्यूनगंड जो तुम्हाला जाणवतो, ह्यावर काम करण्यासाठी तुम्ही काय करता? किंवा कसा थोडा तरी तुम्ही ह्यातनं रिकव्हर झालात असं मी म्हणेन? हो, होतं मग ते. मी स्वतःच्या मनाला हे सांगत असतो, की जर मी हा प्रोफेशन म्हणून स्वीकारलाय, तर मला तसं राहावं लागेल. अप टू डेट राहावं लागेल. मला अपग्रेड राहावं लागेल. मला इव्हॉल्व व्हावं लागेल ह्या गोष्टींमध्ये आणि माझ्या परीने मला जेवढं होईल तेवढं मी ऑर्गॅनिकली करण्याचा प्रयत्न करतो. ओके. बट आय डोंट डू इट आर्टिफिशियली, की मग तू म्हणशील, की बाबा मग आता तू नचा आणि नचा उच्चार चुकला. मग मी गमतीने Facebookला फार पूर्वी पोस्ट टाकली होती, की मला न आणि नचा उच्चार करता येत नाही म्हणून माझी कोकणची प्रेयसी मला सोडून गेली. तर हा म्हणजे कोकणवाल्यांनी राग मानून घेऊ नये कारण कोकणातली अशी कोणी प्रेयसी नव्हते. मग मग उगा आपल्याला काहीतरी पोस्ट टाकायची म्हणून. कारण बरोबर. मला उच्चाराचेही प्रॉब्लेम होते. मी नगर जिल्ह्यातला प्रोनाउन्सिएशनचे. असल्यामुळे. बरोबर. अनेक गोष्टींचे कॉम्प्लेक्स होते. पण मग आता काय म्हणजे मला असं वाटतं, की तुम्ही जे आहात ना, तीच तुमची ओळख आहे. मूळ मुद्दा असा आहे, की तुम्ही कसेही असा, तुम्ही ओरिजिनल आहात का? हे ते महत्त्वाचं आहे. महत्वाचं आहे. मग तुम्ही गावाकडचे असा, शहरातले असा, तुम्ही सूटमध्ये या, सूट-बूटमध्ये या किंवा मग तुम्ही कुर्त्यात या किंवा तुम्ही साध्या कपड्यात या किंवा कसेही या. आतला जो खरा हां, माणूस आहे तो महत्वाचा आहे. मला तू जे म्हणालीस, की हे हे फिअर कसं रिमूव्ह करतो, की हा फोबिया कसा हे न्यूनगंड मी याच्यातून बाहेर असा पडण्याचा प्रयत्न करतो, की जेवढं लागेल तेवढं आपण आहोत ना, म्हणजे अगदीच हं, हे हं. नाही. पण मी आर्टिफिशियली जातच नाही. मी कृत्रिमता नाही करत. मी एवढंच काम करतो मी त्याच्यात, की मी ज्यावेळेस तुझ्याशी बोलतोय तेच आय एम व्हेरी हॉनेस्ट. मी खूप प्रामाणिक बोलतोय तुझ्याशी. नाही आणि मला खरंच हे प्रामाणिक उत्तर सुद्धा आवडलं आणि तुम्ही जे म्हणालात सुद्धा, की खरंच हा कॉम्प्लेक्स आहे. कारण खरंच प्रश्न आहे कारण खेडेगावातून एखादा व्यक्ती येणं येस. आणि ह्या काहीच वेल नोन, काहीच त्याचा कुठेही संबंध नाही या क्षेत्राशी, ना फॅमिलीज आणि काही आणि आज या क्षेत्रामध्ये एवढं मोठं नाव. मी वळेन त्या मोठं नाव सेगमेंटकडे. नाहीये खरं तर हा तुझा मोठेपणा आहे मोठं नाव म्हणायला. कारण हां, म्हणजे नाही वाटत तसं मला काही आणि ते वाटूही नाही कधी खरं तर. म्हणजे नाही. दॅट इज जस्ट इट इज जस्ट अ जर्नी. आपण काय अनेकांसाठी, त्या हां, प्रेक्षकांसाठी नक्कीच आहे. मी वळेन त्या हां, सेगमेंटकडे. सगळ्यात कॉल. होतच. आज जर हा कॉल लावायचा आहे, तर हा कॉल कोणाला जाईल? खरं तर मी म्हणालो तुला हो. माणिक सीताराम गोडघाटे नाव आहे त्यांचं. अनेकांना अच्छा. माहीत नसेल म्हणून. कवी ओके. ग्रेस. अच्छा. मितवा, ओल्या वेळूंची बासरी वगैरे किंवा चर्च बेल सारखे संग्रह लिहिलेले मुद्दाम मी सांगतोय मी. हो, हो. त्यांना मी फोन कॉल लावतो. करतो, फोन करतो कारण माझ्या तगमगीच्या, धाकधुकीच्या, धगधगीच्या काळात, त्रासाच्या डिप्रेशनच्या काळात काळात. त्यांनी हां, डिप्रेशनच्या काळात कवी ग्रेसनी मला साथ दिलेली आहे. "भैथले संपत नाही मज तुझी आठवण येते" तिकडून आलंय. त्यांच्याशी बोलतो. नक्की. "सर नमस्कार. तुम्हाला मी नाव काय सांगायचं? मी स्वतःलाच माझ्या खिसगणतीत मोजत नाही. तुमच्या खिसगणतीत मी का यावं? तुम्ही माझ्यासाठी आधारस्तंभ नाही, दीपस्तंभ आहात. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या 7व्या मजल्यावर सौदे बहावन सभागृहामध्ये जेव्हा तुम्ही कॅन्सरची ट्रीटमेंट घेत होतात आणि सकाळ वृत्तपत्रात मी ही बातमी वाचली, त्यावेळेस मी घाबरत माझ्याही एका ट्रीटमेंटसाठी मी तिथे यायचो. त्यावेळेस 3दा तुम्हाला येऊन भेटलो आणि घाबरत आलो. मी काउंटरला त्या सिस्टरला घाबरून विचारलं, की "ग्रेस इथेच असतात का?" पहिल्यांदा आलो त्यावेळेस मी पळून गेलो. आता आलोच नाही. दुसऱ्यांदा अ, धारिष्ट दाखवून खूप धीराने आत आलो. आल्यानंतर जो तुमच्याशी संवाद झाला, तो अजूनही आठवतो. तुमच्या त्या खोलीमध्ये तुमच्या लावलेले पेंटिंग्स, तुमच्यासाठी जो प्रशस्त ती रूम होती आणि तिथे तुम्ही गलित-गात्र अवस्थेत पडलेले होतात आणि तुमच्याकडे ते बघून मला खूप त्रास होत होता. तुम्ही विचारलं, की "काय करता? कुठले आहात?" खूप आस्थेने, आपुलकीने तुम्ही चौकशी केली आणि मी त्यावेळेस अगदीच खूप नवखा मी माझी डायरी घेऊन आलेलो. त्यावर मी तुमची सही घेतली. आणि खूप बाळगोट प्रश्न तुम्हाला विचारला, "बहिथिले संपत नाही, मज तुझी आठवण येते." या कवितेचा अर्थ काय? आणि तुम्ही म्हणालात आहे काहीतरी. त्यावेळेस मला खूप आनंद झाला, की तुम्ही त्या प्रश्नाचं रागाने उत्तर न देता मला खूप त्या छान पद्धतीने त्याला सांगितलं आणि नंतर मी तुम्हाला म्हटलं, की मी पण लिहितो. तुम्ही
म्हणे ऐकवा काहीतरी. आज कुठून हिंमत झाली तुम्हाला हे सांगायची आणि मी तुम्हाला 4 ओळी सांगितल्यात. फक्त तुम्ही माझ्याकडे बघत राहिलात शून्यात आणि मग मला फक्त म्हणे हात पुढं करा. आणि मी हात पुढं केल्यानंतर तुम्ही म्हणे लिहिणं थांबवणार नाही ना, असं वचन तुम्ही माझ्याकडून घेतलं. तेव्हापासून आजपर्यंत मी लिहितोच आहे. चांगलं, वाईट, भलं, बुरं हे तुम्हालाच माहीत आहे. थँक यू सो मच फॉर बिंग देअर इन माय लाईफ. थँक यू बेस्ट. थँक यू. थँक यू. आय जस्ट विल कॅरी दॅट ऑटोग्राफ थ्रूआउट माय लाईफ विथ मी. थँक यू सो मच. मी संध्याकाळी गातो तुम्हाला शिकविली गीते. स्तोत्रात इंद्रियावघी गुणगुणती दुःख कुणाचे. हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे. माझं शुभ्रनावाचं काठला अर्पण पत्रिकेत मी ह्या ओळी लिहिल्यात. 4 ओळी त्यांनाच अर्पण. स्तोत्रात इंद्रियावघी गुणगुणती. दर्जाचा कवी. आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणजे आहेत ते सगळ्यांना माहिती आहे, पण जितके माहीत पाहिजे तितके नाहीयेत. आणि आय फील व्हेरी फॉर्च्युनेट की मी त्यांना भेटलो, 2दा भेटलो येस, आणि येस. त्यांच्याशी गप्पा झाल्या. मी त्यांच्या कविता वाचतो, संग्रह वाचतो. शुभा गोखले नावाची दादरला माझी पेंटर मैत्रीण राहते. तिने त्यांची मुलाखत 2दा घेतली आणि तिच्याकडून मला पर्सनल ज्यावेळेस आमच्या गप्पा होत्या त्यावेळेस खूप काही काही गोष्टी कळतात. आपण नाही का आपल्याच घरातलं कोणीतरी हो, एखादं, हो, हो. "अगं मला आजोबांबद्दल सांग हो, ना, हो, हो, हो. आजीबद्दल सांग." तसं मग मी तिला विचारत होतो, "अरे मला सांग ना, साहेब सरांचं काय होतं, असं तसं, कसं, काय, काय?" बरोबर. आणि मग ती सांगते, मला मी कुतूहलाने ते सगळं ऐकतो. आय फील व्हेरी ब्लेस्ड की मी त्यांना भेटू शकलो माझ्या आयुष्यामध्ये. त्यांची सही माझ्याकडे आहे. त्यांनी हातात हात घेऊन मला लिहिणं थांबवू नका, लिहिणं थांबवणार नाही खूपच ना, असं छान. विचारलं. म्हटलं, "ओके सर, मी लिहितो." आणि मी खूप पोरसौदा, असं बाळबोध प्रश्न विचारणारा, वेडसर, वेडपट पोरगा असं त्यांच्या पुढे जाऊन उभा राहिलो होतो. पण ही व्हेरी टॅक्टफुली हँडल्ड मी आणि एक असं निष्पर्ण झाडाचं फ्रेम त्यांच्या रूममध्ये लावली. मला अजूनही आठवते. सेकंड टाईमला गेलो त्यावेळेस ते खूपच, दुसऱ्यांदा ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस ते खूपच थकलेले होते. 2 मिनिटं बोललो. म्हटलं, "सर काळजी घ्या" आणि निघालो. त्यानंतर काही दिवसांनी बातमीच आली ते गेल्याची. बट अंगावर काटा येतोय म्हणजे व्हेरी क्लोज टू मी. क्लोज. खूप मोठा कवी. थँक यू सर. शिल्पाजी, खूप छान वाटलं तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि खूप छान आपली अशी चर्चा झाली, संवाद झाला. मला मी बी असं वाटेल की प्रेक्षकांमधून जो कोणी याचा हा पॉडकास्ट बघतील, ऐकतील, ते सुद्धा खूप काही गोष्टी शिकतील. एक माणूस म्हणून एक माणूस डेस्टिनी काय असते, नशीब कधी कुठे कसं घेऊन जाऊ शकतं. पण ते जे तुम्ही काही शब्द सांगितले ते फार महत्त्वाचे आहेत, की जर तुम्हाला नशिबाने त्या गोष्टीसाठी निवडलं आहे, पण मेहनत करणं तुम्हाला थांबायची नाही आणि ती तुम्ही थांबवली नाही. म्हणून मी म्हणेन की आज तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. आणि वाचन खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबतच जो सराव तुम्ही सांगितला तो खूप महत्त्वाचा होता. आणि नथिंग इज इम्पॉसिबल असं मला वाटलं तुमचा हा चित्रपट बघून. मी जसं म्हणाले, की खेडेगावातला एक मुलगा, साधा सरळ मुलगा, तो आज जर ह्या मुंबईसारख्या ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये येऊन स्वतःचं एक वेगळं नाव निर्माण करू शकतो. अशी तुफान गीतं तुम्ही दिलेली आहेत. सुखाचे नांदडे माझं फेव्हरेट मी थँक म्हणेन. यू सो मच. आणि अशी गाणी तुम्ही लिहिलेली आहेत आणि खूप सुंदर असं सगळ्यांसाठी दिलेलं आहे. आणि असेच पुढे सुद्धा छान छान गाणी, पुस्तकं तुमची येऊ दे, गीतं आम्हाला ऐकायला मिळू दे, हीच अपेक्षा देवाकडे आणि माधवी, इच्छा मला आहे. तुझे आणि तुझ्या टीमचे पण आभार मानायचे. कारण बॅकस्टेज आर्टिस्टला बऱ्याचदा वी वॉन्ट धिस ग्लॅमर. असं नाहीये की आम्हाला नकोय. तुम्ही नाही, लोकांनी बरोबर. बोलवलंत मला. मला इथं बोलायची संधी दिली आणि थँक यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी अँड हॅव्हिंग डिस्कशन अँड डायलॉग विथ मी. खूप नक्की. मी आनंद झाला. म्हणेन की मला खूप तुमच्यासारख्या खरं तर अजून अनेक अशा कलाकारांनी जे पडद्यामागे आहेत हं, आणि खरंच आपल्या कार्यक्रमाचा पडद्यामागचे कलाकार, कलाकारांना सुद्धा आपण पडद्यामागचे कसे आहोत ते आपण दाखवतो. पण true. अशा तुमच्यासारख्या अनेक कलाकारांनी पुढे यावं. कारण प्रेक्षकांना सुद्धा तेव्हाच हा कलाकार आणि तुमची ही कहाणी समजेल, मला असं वाटतं. थँक यू. पुन्हा एकदा धन्यवाद म्हणेन भारत आणि नवराष्ट्राच्या टीमकडून. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, आजच्या ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.